तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे हीन अतिपतित जगी जे धर्म जगाला प्रेम अर्पावे सदा जे अर्थ अतिविकल तयाना गाजती सकल तयागा ऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे प्रभूची करे सारी तयाला सर्व ही प्यारी प्रभूची लेकर सारी तयाला सर्व ही प्यारी कुणाला तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्था प्राणी जावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगाला प्रेम अर्पावे हे पहा अभ्यागतांचं आगमन तर झालेलं आहे आणि अभ्यागतांचं आगमन झाल्यानंतर स्वागत हे त्यांचं व्हायलाच हवंय आणि म्हणून त्यासाठी स्वागत गीत सादर करीत आहेत जंगम गुरुजी संगीतकार जंगम गुरुजी निकाल लागतो मग आपण एक निकाल लागल्याचा सुस्कारा टाकत असतो. आज तद्वतच अवस्था आपली सेवानिवृत्तींची झालेली आहे. आम्ही बारकाईने अभ्यास केला सेवानिवृत्तांचे सरकारकडून देणं तर नाही येणं पाहिलं तर 12 ते 15 प्रश्न आहेत. मग कुणाचा काय असेल कुणाचा असेल मला माहिती नाही पण प्रत्येकाला माहिती आहे की माझं काय सरकारकडून येणं आहे. आता हे येणार कसं या चिंतेत आहे. खरं तर आपल्याला सेवानिवृत्तीला चिंतामुक्त करायचे आहे. चिंतेनं माणसाचं शरीर जळतं पण चिंतेनं माणसाचं जिवंत शरीर जळतं. तर आपल्याला जिवंतपणी जळायचं नाही म्हणून हे चिंता मुक्त व्हायचे आपल्याला. आणि यासाठी आपले हे 10, 12, 15 काही प्रश्न असतील हे प्रश्न आपण सनदशीर मार्गाने राज्य शासनाच्या प्रशासनाच्या मार्गाने जातोय. पण शासन किती निबरगट्ट आहे याचा तुम्हाला आम्हाला पदोपदी अनुभव येतोय. पण न्यायदेवतेवर मात्र आज आपला सर्वांचा विश्वास आहे. तर न्यायदेवतेकडे जाणाऱ्याची कामं झालेलीच आहेत. आता माझ्याजवळ पुरावे आहेत. माझ्याजवळ जी फाईल आहे यामध्ये जे तालुके जे जिल्हे सामूहिक पद्धतीनं गेले. वैयक्तिक माणूस थकून जातो कोर्टाचं मॅटर करायला पण सामूहिक पद्धतीने गेले ते यशस्वी झाले. माझ्या हातात 46 लोकांची सोलापूरची यादी आहे. 18,48,334 ₹35 त्या लोकांना मिळाले. अशा पद्धतीनं
कोर्टाचं जर आपल्याला एक सकारात्मक प्रतिसाद मिळेल असेल तर आपण का त्या रस्त्याने जाऊ नये. तर काही माझ्या साथीनी तो निर्णय घेतला, सामूहिकपणाने जायचं. एकटा माणूस थकून जाईल, माझ्यासारखा काठी टेकत टेकत किती हेलपाट मारणार आणि एकटा पैशाची तरतूद रसद कशी पुरवणार. तर सामूहिक पद्धतीने जाण्यामध्ये एक आनंद आहे, एक फायदा आहे. आणि अशा पद्धतीने या महत्वाच्या विषयावर तुमच्या माझ्या मनात असणाऱ्या अनंत शंकांचं निरसन या ठिकाणी एवढं सगळ्यात मी पाहिन तर खरं तो महत्वाचा कार्यक्रम आहे. आणि या मुक्कामी आले, आता जायला 10 तास लागतील, म्हणून प्राधान्याने आपण त्यांच्याकडून त्यांचं जे काही या बाबतीत जे मनोगत आहे ते ऐकून घेऊ. एकाच दुसरी जर त्याच्यातून शंका उरली तर ती सुद्धा विचारायला आपल्याला त्याच्यामध्ये प्राधान्य असेल. तर मी या ठिकाणी भगवान सरांना व्यासपीठावर आणि माझ्या हातात जय बाबाजीचा कडा आहे, तुम्हाला शपथ घेऊन सांगतो तुमचा 1 रुपया सुद्धा वाया जाणार नाही. भरपूर संघटना आलेल्या आहेत, भरपूर संघटना आलेल्या आहेत. त्यांनी आपल्याला शिक्षकांना लोकांना लुबाडलेलं आहे. शिक्षकांकडून 3-3, 5-5 हजार रुपये घेतलेले आहे आणि काही पार्ट्या केल्या, मजा केली, इकडे तिकडे फिरले आणि काहीच पैसे दिले नाही. आमच्या नाशिकमध्ये सुद्धा हा प्रकार आहे. तुमच्याकडे आहे का मला माहित नाही, परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की हा पैसा तुमचा तळमळीचा आहे. तुम्ही सेवेत आहे, तुमच्या लेकरा बाळांसाठी तुम्ही आता सर्व आयुष्य घातलेले आहे. त्यांच्या आयुष्यासाठी 2 पैसे धन त्यांच्यासाठी कमायचं, तुमच्यासाठी आता काहीच गरज नाही. तुम्ही पूर्ण सेवा 35-36 वर्ष केलेले, आता तुमच्यासाठी काय नाही, फक्त पोरांनी तुमच्याकडे लक्ष द्यावं हीच अपेक्षा आहे तुमची. त्या सुनबाईने आपल्याला 2 वेळेचं चांगलं जेवण द्यावं, पोरांनी आपल्याकडे दवाखान्याच्या गोळ्या द्यावा आणि आपला आजार पण त्यांनी लक्ष द्यावं, एवढी जबाबदारी त्यांची आहे. आपली काहीच जबाबदारी नाही या जगामध्ये. आणि म्हणून हा जो पैसा आहे हा पैसा आपल्या निरर्थक जाणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतोय मी साताराकरांनो, हा विश्वास मला देतो. या ठिकाणी आज गेट टुगेदर निमित्त या ठिकाणी एकत्र आले. गेट टुगेदर निमित्त मी थोडस तो आणखी बोलतो आणि नंतर मग संघटनेविषयी बोलतो. गेट टुगेदर निमित्त मी एका मुंबईला 95 गेलो होतो, पर्सनॅलिटी गव्हर्नमेंट. त्या ठिकाणी मला सांगण्यात आलं की तुम्हाला काय पाहिजे, घर पाहिजे, जमीन पाहिजे, सोनं पाहिजे, काय पाहिजे, हिरा पाहिजे, मी देतो. काय सांगितलं त्यांनी, मी देतो. काय सांगितलं असेल, तुम्ही तर वाटलं हो सोनं सरी तर पैसे द्यायला आले, हो आपल्याला जमीन द्यायला आले, बंगला द्यायला आले. त्याचं उत्तर काय असेल, त्याचं उत्तर एकच सांगितलं, देवाने दिलेले एवढे चांगले सुंदर डोळे दिले, बघा एखाद्या अंध व्यक्तीकडे आणि त्याचं काय हाल असते त्यालाच माहिती. एवढे सुंदर दिले, काही किमतीत आपल्याला मोजता येणार एवढं आपल्याला डोळे दिलेले, एवढे शरीर दिले, हात पाय दिलेले, सगळ्या रचना देवाने आपल्याला दिलेल्या आहेत. आणि म्हणून आपण त्याचा वापर योग्य ठिकाणीच केला पाहिजे. अजून दुसरा विषय असा, माणसाचं जीवनमान कसं आहे हो, काय जीवनामध्ये. एखाद्या तरुण मुलाला विचारलं का हो आपलं जीवन का, वा वा किती आल्हाद आहे, खूप छान आहे, खूप मस्त आहे. आणि एखाद्या म्हाताऱ्या माणसाला विचारा, तो म्हणतो या जीवनामध्ये काही अर्थ नाही हो, काहीच नाही, काहीच राहिलेलं नाही हो, माझे शरीर मला साथ देते, मी काय करू. आणि म्हणून 10 साल का दौडा, जेव्हा त्याचं 10 वर्ष होतं तो एकदम पळायला लागतो. 20 साल में बावडा, एकदम त्याचे टकर मकर जीव असतो. 30 साल में तिखा. जगात जशा तुम्ही बघा त्या कोंबड्यांकडे दाणे टाकतात, लसूण टाकतात, कांदे टाकतात, एकदम तिखट स्वभाव असतो त्याचा, त्या कोंबड्यांचा तीक्ष्ण असो. तशापैकी 30 वर्ष जेव्हा झालं ना आपलं, तिखट आणि तामसी स्वभाव असतो आपल्या प्रत्येकाचा मानव जातीचा. 40 में चोखा, नंतर त्याची शरीर रचना बदलायला लागते. नंतर तो चोखा म्हणजे थोडस त्याची शरीर कमी 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 कमकुवत व्हायला चालते. 50 में पका. 50 में पका म्हणजे काय हो, जेवढं पहिल्यापासून तर 50 वर्षांचं तुम्ही जेवढी धावपळ केली असेल तुमच्या घरच्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी, समाजासाठी, तेवढं त्याचं आयुष्य 50 मध्ये पका म्हणजे परिपक्व होतं. 60 में सटका, त्याचं जीवनमान सटकायला लागतं. 60 में सटका, 70 में बिस्तर, काय नाही आडवा जातो तो. एक आता तो म्हणतो मला मधुमेह लागला हो, मला गोड झालं, मला डायबिटीस लागला हो, मला बीपी लागले हो, मला शुगर लागले हो.
70 में बिस्तर, 80 में लस्सी, डब्बा सारखा डबा होऊन जातो तो 80 में लस्सी. शरीर फुलं फुलं होतं, त्याचं शरीर काम देते. 90 में डिबा, 100 में सोया. जेव्हा उभा येतो आणि तो काय होतो, आडवाच होतो. हे त्याच्या शरीराची रचना आहे. आणि आपण एवढा बुद्धिजीवी आहे तरी आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. आणि म्हणून तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं की आता ह्या वयात आपल्याला फक्त काय करायची, आपण मुलांची सेवा केली आहे, भरपूर सेवा चांगल्या पद्धतीने केलेली आहे, पण तुम्हाला काही ना काहीच मिळालं नाही हो. त्याचं दुःख मला आहे, जंगम सरांचं आहे, माननीय आमचे मित्र काळे साहेब यांना आहे. मी ते सांगायचं विसरलोच. या ठिकाणी माननीय पुणे जिल्हा विभागीय अध्यक्ष, आपला विभागीय अध्यक्ष गजानन खाडेकर साहेब, जनार्दन गाडगे साहेब यांचं मी मनापासून कौतुक करतो. त्यांचं संभाषण मी ऐकत होतो, छान वक्तृत्व त्यांचं आहे. माननीय खाडे साहेबांचा तुम्हाला काय फोन येतो, आठ दिवसातून फोन येतो, काय म्हणतो. आणि साहेबांच्या याच्याने जिल्हाध्यक्ष मान्य खाडे साहेब यांच्या प्रेमापोटीच या ठिकाणी खरं आमचे पैसे त्यांच्या खात्यावर टाकले हो. त्याच्यानंतर आज आम्ही तुमच्या पुढे 15 समस्या या कोर्टात जाण्यासाठी घेतलेल्या आहे. पहिली समस्या आम्ही दिलेली तुम्हाला, पदवीधरामधून मुख्याध्यापक, मुख्याध्यापक केंद्र प्रमुख मधून विस्तार अधिकारी यांची वेतन वाढ कोणालाच दिलेली नाही. ज्यांनी क्लार्क लोकांना चिरीमिरी दिली असेल त्यांची लगेच वसुली झाली आहे. कोणालाच शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये कोणालाच दिलेली नाही. आणि तुम्ही म्हणतात मला खूप चांगली खुर्ची मिळाली हो, केंद्र प्रमुखाची खुर्ची मिळाली, मुख्याध्यापकाची खुर्ची मिळाली. तुम्ही खुर्ची मिळाली चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला काय लाभ मिळाला हो? मी तुम्हाला विचारतो, काय दिलं हो तुम्हाला शासनाने? वेतन वाढच दिलं नाही. आणि दिली असं ती बी तुमच्या उपदानातून काढून घेतली हो, काहीच दिलं नाही. एक शिक्षक कुठला तरी आहे, त्यांनी मला प्रश्न केला की का मला म्हटलं ते की सर मी पदवीधर आहे आणि पदवीधरामधून मुख्याध्यापक स्वीकारलं आणि माझ्या मित्राला 74,200 रुपये बेसिक आहे हो, आणि मला 72,000 का? मला का विचारलं हो त्यांनी. मला खूप आनंद झाला, का विचारलं. अशी माणसं खूप मला आवडतात, अशी विचारणारे पाहिजे या जगामध्ये. कोणीतरी आपले असतात, ते कोण असतात? ते लांबचे नसतात, आपल्या जवळचे मित्र असतात. ते का विचारणारे, तुम्ही कोण, तुम्ही का, परंतु काय, हे प्रश्न विचारणारे खूप जवळचे आपले मित्र असतात. आणि त्याने असं का विचारल्यानंतर मग मी त्या क्षणी सांगितलं, अहो तुम्ही पदवीधर झाले, आधी तुम्ही काय होते, 10वी होती, 10वी नंतर काय झालं, डीएड झालं, डीएड नंतर काय झाले, तुम्ही अर्हता वाढवली. काय वाढवली तुम्ही? शैक्षणिक अर्हता वाढवली. आणि अर्हता वाढवून काय झालं उपयोग तुम्हाला? MA झाले, BEd झाले, MP झाले, डॉक्टर झाले, काय गणपती काय तुम्हाला शासनाने दिलं? त्यांना एकच प्रश्न केला की तुम्हाला शासनाने काही दिलं नाही, तुम्ही फक्त तुमच्या मानापोटी ही खुर्ची स्वीकारली आहे, तुम्हाला मान सन्मान मिळाला यासाठी तुम्ही ही खुर्ची मिळवलेली आहे, परंतु तुम्हाला काही दिलेलं नाही. मग याचं स्पष्टीकरण जेव्हा सांगितलं त्यांना, म्हटलं तुम्ही पदवीधर आहेत, तुमचा मित्र पदवीधर म्हणून रिटायर झाला, त्याला 74,200 रुपये त्याला बेसिक बसले शेवटचं, आणि तुम्ही 10वी डीएड नंतर पदवीधर असाल, तुमची पदवीचा काहीच उपयोग झाला नाही. तुम्ही 10वी डीएडच्या नावाने मुख्याध्यापक या पदावर तुम्ही बसलेले आहे, तुमची पदवीधर तिथं धरलेली नाही, आणि म्हणून तुम्हाला हे बेसिक दिलेलं आहे. याचा त्यांना खुलासा केल्यानंतर त्यांना कळायला बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला केंद्र प्रमुखामधून विस्तार अधिकारी आणि पदवीधरामधून मुख्याध्यापकामधून केंद्र प्रमुख आणि केंद्र प्रमुख मधून विस्तार अधिकारी ही वेतन वाढ राज्यामध्ये कोणालाही दिलेली नाही. आणि जर दिली गेली असेल तर आपल्या उपदानामधून 2-2, 2.5, 3-3 लाख रुपये आपलेच पैसे आपल्या खात्यातून काढून घेतलेले आहेत. काही म्हणतात का हो माझ्या या उपदानामध्ये 2 लाख रुपये गेले हो, इकडे माझ्याकडे वेतन वाढ पण दिलंय. तुम्हाला उपदान पाहिजे का वेतन वाढ पाहिजे? आम्हाला दोघं पाहिजे, कसं शक्य हो? शासन आपला 1 रुपया ठेवत नाही आणि आपला 1 रुपयाचा त्याचा तो शासन विचार करत नाही, कसं काय देतील होते?
तुम्हाला तुमची जिथून पदवीधरचं तुमचं स्केल असेल, मुख्याध्यापकाचं असेल, पदवीधरातून मुख्याध्यापक वेतनवाढ एवढंच द्या. बाकी आमचे 2 लाख रुपये 3 लाख रुपये गेले जाऊ द्या ना, काय बिघडलं. तुमची वेतनवाढ पाहिजे का तुम्हाला तुमचे पैसे पाहिजे? वेतनवाढ पाहिजे ना. मग वेतनवाढीचा तुमचा फायदा होईल ना, याचा विचार आपण करत नाही. कुठेतरी काहीतरी सांगतात आणि कुठेतरी काही बोलतात. विनाअट निवड सरणीचा एक दिलेलं आहे की शासन म्हणतं विनाअट निवड सरणी पाहिजे. आता विनाअट म्हणजे काय? आम्ही ते काय म्हणतात आमचे अर्थ आहे. हो, आम्ही BA झालेले, B.Ed झालेले आणि आमचे अर्थ वाढवलेले, आणि जरी सुद्धा आमचं पात्रमध्ये नाव आहे पण नंतर कट करून घेतलं हो त्यांनी. शासनाचा उद्देशच तो आहे की ते प्राप्त बी करतात, नंतर अप्राप्त बी करतात. सगळे दिशाभूल आहे ही शासनाची. अप्राप्त बी करतात, काहींना मंजूर मिळतात ते खुश, आणि ज्याला असून सुद्धा दिलं नाही काय होते रो. वास्तविक अशा गोष्टी चुकीच्या आहे. आणि म्हणून आम्ही जो न्यायालयात जाण्याचा जो प्रश्न केलेला आहे, जो दिलेला आहे समस्या, की आपल्याला विनाअट निवड सरणी पाहिजे. तुमचं जेव्हा तुमची 35 वर्ष असेल, सेवा 36 वर्ष असेल, तुम्हाला ज्या वेळेस शिक्षक असो, D.Ed असो, तुम्ही ज्यावेळेस तुमचं सर्व्हिस 24 वर्ष झाले असेल, आम्हाला अर्थाशी काही घेणं देणं नाही. विनाअट म्हणजे तुमची अर्थाची आम्हाला काही घेणं देणं, आम्हाला ते विनाअट पाहिजे. म्हणून आपण त्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे की विनाअट निवड श्रेणी, म्हणजे 24 वर्षापासून आपल्याला ते बेसिक लागू होईल, कोर्ट देईल, आणि तिथपासून ज्या आपल्याला जो एरियस असेल तो आपल्याला मिळेल. फिरती भत्ता शासनाने अजून केंद्र प्रमुखांना फिरतीच भत्ता दिलेला नाही. विस्तार अधिकाऱ्यांना बेसिकच दिलेला नाही, त्यांना फिरती भत्ताच दिलेला नाही. 1650 रुपये प्रमाणे फिरती भत्ता आहे, तो पण दिलेला नाही. जिल्हा पुरस्कार, आणि 2000 सालापासून जिल्हा पुरस्कारच दिलेला नाही. नंतर अतिउत्कृष्ट काम, ज्यांचं बेसिक सलग 3 असेल, अतिउत्कृष्ट असतील, त्यांना 1 वेतनवाढ दिली जाते. ज्यांचं सलग 5 उत्कृष्ट काम असेल, अभिलेखे त्यांचे अधिकाऱ्यांनी दिलेले अभिलेखे जे असतील अतिउत्कृष्ट दिलेले, त्यांना 2 वेतनवाढ दिलेले असतात. आणि म्हणून काही म्हणतात आमचं आहो सेवा पुस्तक मध्ये आमची नोंद आहे, आम्हाला अतिउत्कृष्टाचं 1 वेतनवाढ दिलेली आहे आणि आदर्श पुरस्कार आम्हाला दिला नाही. हो, ते शासन म्हणतात आम्हाला 2-2 देता येत नाही, त्यांची सुद्धा वेतनवाढ त्यांना दिलेली नाही. हा फरक आहे. जिल्हा बदली 1 वेतनवाढ आहे, काहींनी दिलेलं नाही आणि काहींनी दिलेले आहे. आता समस्यामध्ये काहींनी दिलेले आहे. जिल्हा बदली ज्यांची असेल त्यांना त्याचा GR तो काढलेलाच आहे. 10-20-30 आश्वासित प्रगती योजना. आता बघा, माझे शेजारी एका पवार म्हणून पोलीस खात्यामध्ये आहे. 10-20-30 खाते त्यांना कधीच प्रगती आश्वासित प्रगती योजना त्यांना दिलेली आहे. आपल्याला शासनाने कोणालाच दिलेली नाही, ते सुद्धा आपल्याला लागू आहे. नंतर पेन्शन विक्री 11 वर्ष 3 महिने. शासनाने एक कुठल्या तरी गुजरात हायकोर्टाने याच्याबद्दल 12 वर्षाचं पंजाब हरियाणा हायकोर्टाने 12 वर्षाचं आपल्या पेन्शन विक्रीचा GR काढलेला आहे. आपली सुद्धा मागणी 11 वर्ष 3 महिने पाहिजे. आणि केंद्राप्रमाणे 2016च्या पुढे 7व्या आयोगा वेतनानुसार 20 लाख रुपये आपल्याला ग्रॅज्युएट पाहिजे. असं सगळ्यांनी जराजारुकीकरण, विनाअट निवड सरणी आणि 20 लाख रुपये ग्रॅज्युएटी हे सगळ्यांनी दिले. परंतु त्याचा सुद्धा नियम आहे. त्यांचं ज्यांचं बेसिक 85,200 आहे त्यांनाच ही 20 लाख रुपये ग्रॅज्युएटी आहे. त्या बेसिसमध्ये माननीय केंद्र प्रमुख सहाय्यक विस्तार अधिकारी बसतात, प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापक बसत नाही. परंतु आपल्याला काही घेणं देणं नाही, आपल्याला कोर्टात जायचं, आपल्याला मागणी पाहिजे. आपण काय करतोय, काम केलेलं आहे. समान काम समान वेतन पाहिजे आपल्याला. समान काम समान वेतन कशा करतात? त्या 20% लोकांना तुम्ही विना आपला निवड सरणी देतात आणि बाकीच्या 80% लोकांना वंचित ठेवतात. हे का बरोबर आहे की नाही? तर आम्हाला सुद्धा विनाअट निवड सरणी आपण तो मुद्दा घेतलेला आहे. याप्रमाणे आता ज्यांची 1 जन्म तारीख आहे आणि त्यांना
आपल्याला 31 मेची वेतनवाढ आपण दिली, कारण जून महिन्याचा त्यांना शासनाने पगारच दिला नाही हो, अजिबात 1 महिन्याचा पगार दिला नाही, म्हणून आपण 31 मेची वेतनवाढ आपण घेतलेले. तो 1 महिन्याचा पगारवाढ दिल्यानंतर आपल्याला त्याचा एरियास आपलं वेतनवाढ पाहिजे, अशा आपण आव्हान दिलेले. खाजगी, प्राथमिक, माध्यमिक, आपल्याकडे तर ग्रामसेवक पण येत आहेत. आता काल परवा मला तर ते यांचा पण फोन आला होता, काय म्हणतात जे दुसऱ्या खात्याचे आहे ते ग्रामसेवक पण येतात. आरोग्य विभागाचे फोन येत आहेत. जे सरकारी कर्मचारी आपण त्याच्यात बसतो त्यांना सुद्धा आपण घेतोय. ज्या 13वा मुद्दा तुम्हाला सांगतो की गट समन्वयक म्हणून ज्यांनी यशस्वी सर्व शिक्षा अभियानमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्यांचा रजा शिल्लक आहे. त्याच्यात मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक बसतात, त्यांच्या रजा केंद्र प्रमुख बसतात, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक बसतात, त्यांच्या जर रजा यशस्वी मध्ये जर त्यांचा समन्वयक मध्ये ज्यांच्या रजा शिल्लक असतील त्यांच्या सुद्धा रजा रोखीकरण आपल्याला मिळतील. अशा अनेक 15 समस्या तुमच्याकडे घेऊन आम्ही तुमच्या समस्या सोडवण्यासाठी काम करतोय. माननीय जंगम साहेब, माननीय मला साहेबांनी मोठ्या जबाबदारीचं काम दिलेलं आहे. तुमच्या जबाबदारीचा पैसा किंवा जबाबदारीचं काम हे नक्कीच फलदायी ठरेल, यशस्वी ठरेल, यात तीळ मात्र शंका नाही. याचं तुम्हाला सातारकरांना मी विश्वास देतो आणि सगळ्यांना या ठिकाणी भेट तुमची झाली, मनापासून तुमचं आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. केली जाते तसं 80 वर्षानंतर ते सुद्धा नियम आहे तो आत्तापर्यंत त्याचा लाभ मिळाला नाही, बरोबर आहे. त्यानंतर दुसरी एक संगणक वसुली महत्वाची राहिली आपल्याला. हा, संगणक वसुली ते एक महत्वाचं आहे की आता हा ज्वलंत प्रश्न संगणक वसुलीचा आहे. बरोबर. जवळजवळ 90% आजच्या ह्याच्यात हो, संगणक वसुली आहे. आजच्या सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचा हा ज्वलंत प्रश्न खरंय, आहे खरंय, की बरोबर. जवळजवळ 90% शिक्षकांची संगणक वसुली हो. हे राहिलेले आहे बरोबर. आणि ते मिळत नाही. आणि मग अशी म्हटलेलं 80 वर्षानंतर जशी 15 वर्षानंतर पेन्शन पुन्हा तुमचे ह्याच्यात जमा केली जाते तशी 80 वर्षानंतर सुद्धा केली जाते. आणि अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की आपणाला आपल्या संघटनेनं जे आयुष्यमान निधी तयार दिलेला आहे हो, 5 लाखाचा. 5 लाखाचा, तो 5 लाखाचा आहे, तो अद्याप शिक्षकांना त्याचा फायदा होत नाही. त्याचं कार्ड रिन्यू केलं जात नाही आणि त्यामुळं शिक्षक फार मोठ्या अडचणीत आहे. आता एक माझ्या मित्राचं 5 लाखाचं ऑपरेशन झालेलं आहे ग्लोबल हॉस्पिटल पुणे, आयुष्यमान निधी, भारत आयुष्यमान निधी, तो 5 लाखाचा आपल्या संघटनेने मंजूर केलेला आहे. परंतु आतापर्यंत शिक्षकाला त्याचा फायदा कुणाला मिळाला नाही. आणि तुम्हाला संगणक वसुली हा ज्वलंत प्रश्न आहे, तो महत्वाचा आहे. म्हणून आतापर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीनं संघटनेबद्दलचे जे तुमचे कोर्टात जाण्याबद्दलचे जे मार्गदर्शन केलेलं आहे ते अतिशय उत्तम आहे. तुम्ही निवडलेला मार्ग योग्य आहे. माझी आता आपण मुद्दे मांडले किंवा हे सरांनी ज्यात 2 मुद्दे ऍड केले, थोडस मी राहतो तो परिसर किंवा आपला शिक्षण विभाग असं समजूया की तिथं अशी चर्चा चाललेली आहे की बाबा आताच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरलेले आहेत आणि काही दिवसात मंत्रिमंडळ तयार होईल आणि आजच तर थोडस मला असं वाटतं की ह्या 13 किंवा 15 मुद्द्यापैकी आपण जर काय प्रत्येक तालुक्यातून प्रतिनिधी घेऊन जंगम साहेब असतील, खाडे साहेब असतील, आमचे गाडगे साहेब असतील किंवा माझ्यासारखा एखादा नवागत घ्या, पळायला बरं आहे माणूस, तर असा आपले ह्या मुद्दे तिथं मांडून ह्याच्यात काय जरा हलकापणा येतोय का की खरोखर आहे आयुष्यमान चा विषय आहे तो जर आता नवीन ह्यानी आपल्याला मान्य करून दिला तर सगळ्याच गोष्टीसाठी आपण कोर्टावर किंवा त्या ह्याच्यावर बोजा टाकण्यापेक्षा थोडस काय म्हणतो आपण संघटनेने जर प्रयत्न केला तर निश्चित खाडेसाहेब मला वाटतं यश येईल. आपण हा प्रयत्न करायला काय हरकत नाही असं मला तुमच्या सगळ्यांच्या वतीनं वाटतंय. साहेब, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न करताय, सेवानिवृत्तांच्यासाठी झटताय. तरी सुद्धा सेवानिवृत्तांच्या मनामध्ये काय असणारे अजूनही काही प्रश्न असे आहे.
आता आपण कोर्ट केसमध्ये काही विषय घेतलेले आहेत, प्रश्न घेतलेले आहेत, सगळ्यांचा जवळजवळ सगळ्यांना त्याचा अभ्यास झालेला आहे. परंतु त्यापेक्षाही वेगळे काही अजून शंका लोकांच्या डोक्यात आहेत. दर 2 महिन्याला अदालत होते. अदालतमध्ये कुठलाही विषय तालुका पातळीवर जे अदालत होते, स्थानिक पातळीवर प्रश्न वेगळे असतात साहेब, जिल्ह्यावले वेगळे असतात, राज्यावले वेगळे असतात. स्थानिक पातळीवर जे सेवानिवृत्त बांधव असतात त्यांना प्रश्न मांडायची एक जागा असते, ते म्हणजे अदालत. कारण शिक्षण विभाग सेवानिवृत्त झाल्यानंतर तिथं फारशा आपल्याला सेवानिवृत्तांना किंमत असतेच असं नाही. मग अदालतमध्ये विषय मांडले जातात. अदालत मधला विषय मी आता गेले 2 महिने, आम्ही 6 महिने बघतोय अदालतमध्ये, अनेक वेळा विषय मांडतोय, पण अदालत मधले विषय कुठलेही सुटत नाहीत. मग ही अदालत घ्यायची कशाला? अदालत जर घेत असाल तुम्ही जिल्ह्यावर, स्थानिक पातळीवर साधे प्रश्न आहेत. आमच्या एका शिक्षक रिटायर झाला, गेले 6 महिने झाले, त्याचा अजून पेन्शन मंजूर नाही. अदालतमध्ये विषय काढून सुद्धा, आणि प्रश्न साधा आहे, त्याची अजून पेन्शन सुद्धा मंजूर झाली नाही. स्थानिक पातळीवर प्रश्न अनेक आहे सर. गटविम्यासारखा विषय आहे, रिटायर झाल्यानंतर सेवेत असेपर्यंत काय वाटत नाही, रिटायर झाल्यानंतर त्या गटविम्यासाठी लोकांना किती हाल काढावे लागतात, किती त्रास सहन करावा लागतो. माझी आता ही मंडळी काय बरीचशी वयस्कर आहेत, ती त्या वेळात तर सुटलीत, पण आता एवढ्या 1-2 वर्षामध्ये साधा प्रश्न पैसा आपला आहे, पण इतका त्रास लोकांना गटविम्यासाठी भेटतो, ते भयंकर त्रास होतो. दुसरा विषय असा आहे म्हणजे इन सर्व्हिस मधले प्रश्न आणि आउट सर्व्हिस मधले प्रश्न आपले आता तुम्ही मांडले, पण त्यातले काही लोकांचे प्रश्न असे आहेत की ते इन सर्व्हिस मध्ये, समजा आदर्श शिक्षक पुरस्कार असेल किंवा काही विषय असतील, संघ हे असतील, त्यांना इन्क्रीमेंट मिळावे. पण इन सर्व्हिस मध्ये जे काय आपल्या गोष्टी आहेत त्या मला वाटतं त्याबद्दल जरा, आणि आपले रिटायर झाल्यानंतरचे प्रश्न वेगळे आहेत. आता सर्व्हिस मध्ये असताना समजा आम्ही केंद्र, आता तुम्ही विषय मांडला की पदवीधर मधनं केंद्र प्रमुख, काही केंद्र प्रमुख मधून मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुख अशीच साखळी नव्हता, काही जण पदवीधर मधनं डायरेक्ट केंद्र प्रमुख सुद्धा झालेले आहेत. म्हणजे ते मुख्याध्यापकच्या स्टेपला गेले नाहीत, डायरेक्ट केंद्र प्रमुख मधून झाले. आमच्या सातारा जिल्ह्यापुरता विचार केला तर त्यांना वेतनवाढ दिली, पण ती उपदानातून त्यांनी वसूल केली. आणि प्रश्न असा पडलाय, मग आता तिथं असं उत्तर दिलं जातं की त्या वेळेला शेवटी लेखी घेतलं जातं आपल्या शेवटी, की तुमच्यापासून जी काही जादा वसुली निघाली असेल ती तुमची उपदानातून वसूल केली जाईल. आणि आपण रिटायर होत असतो, आपण जाहीरपणे लेखी लिहून देतो की काय हरकत नाही, आमचं जादा काय असेल, आणि ते आम्ही सगळ्यांनी लेखी दिलेलं आहे, आमची वसुली केंद्र प्रमुखांची झालेली असतात तर त्यातनं घ्या, अशा सगळ्यांनी लेखी दिलेले आहेत. आणि त्यामुळे काय विषय होत आहेत लोकांचे प्रश्न. आता दुसरा संगणक वसुलीचा एक विषय असा आहे, तो तर विषय संगणक वसुलीचा इतका सोपा आहे साहेब. माझी माहिती असेल तुम्हाला कुबेर योजना एफडी मध्ये बघा, अर्थ लेखाधिकारी जे आहेत त्या लेखाधिकाऱ्यांना भेटा आणि त्यांना विचारा आमचा गट विमा जिल्हा परिषदच्या अर्थ विभागामधून तुमच्याकडे एफडी मध्ये आले का. आणि एफडी मध्ये आल्यानंतर त्यांनी काय सांगितले, तुमचा पैसा हा कुबेर योजनेमध्ये आम्ही घेतलेला आहे, कुबेर योजनेचं रजिस्ट्रेशन जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुमचा पैसा आम्ही काय करू, डायरेक्ट तुमच्या खात्यावर टाकू. असं प्रत्येक जिल्ह्याचा हा प्रश्न आहे. हा नाही, पैसा आपलाच आहे पण आपल्या द्यायला त्यांनी काय केलंय, लवकर देत नाही. आणि हा जिल्ह्याचा प्रश्न आहे, हा काय राज्याचा प्रश्न नाही. काय नाही, बस बोला. नाही, माझा फक्त मुद्दा हे पहा साहेब, माझे जेवढे मुद्दे आहे हे कोर्ट संबंधी आहे. तुम्ही जे मुद्दे मांडता ते जिल्हा लेवलचे कोर्ट संबंधित. हा बोला सर. या ठिकाणी आमचा 1100 वरचा नारायण बाबू चव्हाण त्यांनी अभिनंदन केलं होतं 1100 मान तालुक्यात. बर हो. आता 1200 झालेत. बर, आता ही एक फार मोठी टीम झालेली आहे. हो. मला वाटतं 2000 पर्यंत जाते. म्हणजे आपण प्रयत्न केला तर होईल ते. उभा साहेब बरोबर. तर यासाठी आपण प्रयत्न करूया. दुसरी गोष्ट, त्यात थोडा पुढचा प्रश्न असा आहे किंवा त्या पुढची टीम कशा पद्धतीने वकिलाची किंवा तुम्ही काय करा, तिकडं आमचा गहाज नाही करायचं काम, कारण कोर्ट मॅटर आहे, त्याला हेल्पाटू कुणी घालायचं, त्याला आपण फेस कसं करायचं. तर यासाठी म्हणजे मुद्दा लक्षात आलाय सर, दणदणीत असं तुम्ही काम करावं. अजून मला तालुका जिल्ह्यावर ह्यांना सांगतोय खाडे साहेबांना की 15 वर्षीय पेन्शन विक्रीचे हप्ते थांबवले पाहिजेत. थांबत नाहीत, 5-6 हप्ते पुढे जात आहेत. तो माणूस ते सगळं प्रकरण घेऊन गेल्यानंतर ते दाखवल्यानंतर ह्या जिल्हा तालुका लेवलला ही मंडळी काय करत नाहीत.
बरं का, ही तालुक्याची मंडळी जंगम साहेब बघताय का नाही, ती पेटी वाजवणे म्हणजे झालं नाही बरं का. तालुका लेवलला तुम्ही ही जी 15 पेन्शन विक्री आहे का नाही, पैसे हप्ता थांबत नाही यासाठी प्रयत्न करा. आणि जी कोर्ट अदालत आहे, अदालत आपली जी अदालत होती त्याचे काही नाही काहीच जिल्ह्याला ह्याला कुठंच काही येत नाही. तिथं उत्तर गोड बोललं जातं आणि काही होत नाही. तर त्या अदालतीचं देखील कार्यवाही व्हावी. खाडे साहेबांनी थोडस हे तिकडे लक्ष घालावं आणि आपलं पत्र त्यांना त्या संघटनेचे आपले जे अधिकारी, मी आता मान तालुका अध्यक्ष आहे, मला पत्र येत नाही, मला इतर मंडळीकडनं कळतं की बाबा आज अदालत आहे. तर हे खाडे साहेबांचं काम आहे. आणि भगवानराव तुम्ही केलेलं काम अतिशय उत्कृष्ट आहे. आम्ही केंद्र प्रमुख, पहिल्या बॅचचे केंद्र प्रमुख आहोत. 1 रुपया मिळाला नाही, उलट आम्हालाच लुटलेला आहे. तर ह्यासाठी आम्हाला तुम्ही तसा शब्द द्यावा. ही खरी धडपड आहे. आज जगामध्ये जर कोणाला वेळ द्यायचा असेल तर कोणाजवळ वेळ नाही, परंतु आम्ही आज वेळ देतो. आम्ही कुटुंब सोडून इथं आलो, आम्ही वेळ देतो, त्यासाठीच देतो. आज खऱ्या अर्थाने बघा, तुम्ही विचार करा, मला जायचं, सगळे जीवन मध्ये असंच चाललंय. प्रत्येकाकडे वेळ आहे पण वेळ देता येत नाही. आणि संघटनेला म्हटलं ना, जिल्हाध्यक्ष साहेबांनी जर जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर म्हटलं ना, हो आज एकत्र या ठिकाणी मीटिंग, आज गेट टुगेदर तुम्ही वर्षातून एकत्र आले, परंतु संख्या पाहायला होते तर संख्या 400-500च्या पेढे सातारा जिल्ह्यामध्ये पाहिजे होते. पण बाकीचे का आले नाही? त्यांना वेळ नाही हो. त्यांच्या मागे काय संसार आहे हो, आपल्याला संसार नाही. आपण आले, आपण वेळ दिलाय संघटनेसाठी, जो वेळ देतो तोच करा, जवळचा आपला मित्र. तर त्यांनी छान समस्या मांडली, मला आवडली ती समस्या. तर आपल्याला अगोदर काय करायचं, वकील लोकांचा जे आपण जे काम करतो 1500 झाले, 2000 पर्यंत झाले. खऱ्या अर्थाने आमच्या सरांचं आमचं बोलणं झालं तर 1000 पर्यंत झाले की आपण पुढे आपण कारवाईला आपण लागू. परंतु आता सगळ्यांचा प्रतिसाद चांगला मिळतोय, म्हणून आपण काय केलंय, 1200 पर्यंत झाले. काही जिल्ह्यांचे 100-100, 4-5 जिल्हा, 2-3 जिल्ह्यांचे 100-100 पैसे आणि यादी तयार आहे माझ्याकडे, ते ट्रान्सफर पण करणार आहे, ते पण तुम्हाला सांगतो. 1500 पण झाले असं समजा. आज 2000 पण झाले की आता आदरणीय या ठिकाणी कारभारी भागवत सर आलेले, ते माझे मित्र नाशिकहून आलेले. ते मी इकडे लिखाण काम करतो आणि ते लॅपटॉपवर काम करतात, मराठी टायपिंग करतात. मराठी टायपिंगचं काम आहे पूर्ण. आम्हाला हे टायपिंगचं काम झाल्याशिवाय तुम्ही म्हणता लगेच कधी करणार हो, कधी करणार, या ठिकाणी वेळ द्यावा लागेल, घाई करून चालणार नाही. कारण हे लॅपटॉपवर टायपिंग करून प्रत्येक जिल्हा वाईज, सातारा वेगळी, सांगली वेगळी, नाशिक वेगळी, जिल्ह्याच्या वेगळ्या याद्या तयार करून जिल्हा वाईज जिल्हाध्यक्षकडे त्या पोहोचवल्या जाते. तुमच्या जिल्ह्यात तुमचं नाव आहे का नाही, कोणाचं नाव ते बघितलंच आहे. आणि मग त्याच्यावर वकील लोकांचं तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की आपल्याला पॅनल करायचं आहे. औरंगाबाद खंडपीठाचा वेगळा पॅनल आहे, नागपूर खंडपीठाचा वेगळा पॅनल आहे आणि पूर्ण राज्याचा वेगळा आहे, 3 खंडपीठाचा. असं सगळा वकील लोकांचा पॅनल तयार करून आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये लढा लढायचा आहे. शासनाविरुद्ध आपल्याला लढा लढायचा आहे. आणि याप्रमाणे कोर्ट लढा फिर देऊन आपण लढा राहील आणि मी विजय होणार. शेवटी शब्द माझा काय आहे, मी विजय होणार, मी विजय होणार. स्टेज आहे त्याचं अनभेदनीय मंडळी जरी असतील तर तुम्हाला अनुभव आला असेल. कोर्टात दावा गुदरताना त्याचे मुद्दे शासन आणि प्रशासन ह्या विभागामध्ये होतात. त्याचे मुद्दे कोर्ट काढतो, त्या मुद्द्यावर आपल्याला केस लढवावी लागते. ते मुद्दे निघताना आपल्याला शासनामध्ये त्याचं कन्फर्मेशन झालं पाहिजे की आपण जे मागतो तो शासन दरबारी ओके आहे का. जर शासन दरबाराच्या बाहेर आपण मागणी करणार असेल तर ती मागणी नंतर कोर्टात प्रलंबित राहते. या संदर्भात कोर्ट समन्वयक म्हणून वकिलामार्फत जे मुद्दे निघतात त्याचा अभ्यास करूनच कोर्टात केस घालावी. बरोबर बरोबर. हा एक भाग. दुसरा भाग जो मगाशी कुंभारांना कोणी मांडला की मुद्दा कोर्टात जाण्यापूर्वी कोर्ट मुद्दे काढताना त्या संदर्भात असणाऱ्या शासनाला प्रश्न विचारतं, त्यांना नोटिसा काढतं. त्या दरबारामध्ये आपला अगोदर ऍडव्हान्टेज नोटीस गेलेलं असतं का, तेही गेलं पाहिजे. ते न जाता तुम्ही कोर्टात गेला तर त्याच्यावर सुद्धा कोर्ट दावा फेटाळला जातो. ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीचा कोर्ट समन्वयक म्हणून मी तुम्हाला जाणून बुजून आणि हेतू पुरस्पर सूचना करतोय. 2 मिनिटं माझे झाले असतील, मी थांबतोय. ह्या 2-3 गोष्टी नमूद करा आणि त्याच्यावरच कोर्टात जा, नाही तर जाऊ नका.
केलेलं नाही. ज्या न्यायालयामध्ये आपल्याला त्याची गरज आहे तेच आपण मुद्दे आज मांडले. आता 1 जन्मतारीख तुम्हाला मुद्दा मग कसं सांगितला, 31 तारखेलाच आपल्याला रिटायर केलं. काल्पनिक वेतन वाढचं जी आर आज रोजी 1 जुलैचं काल्पनिक वेतन वाढचं जी आर निघालेलं आहे. 6 महिन्यानंतरचा आपल्याला काही जी आर गुजरात राज्याने काढलेला आहे वेतन श्रेणीचा. असे मुद्दे काही जी आर आहेत आणि काही जी आर आपल्याला काढायचे आहेत. यासाठीच आपल्याला हा प्रयत्न आपला राहणार आहे. कोर्टामध्ये बऱ्याच लोकांचे आपण ते काय मानतो जमा केलं असेल आणि तो आपण कोर्टासाठी वापरणार आहोत. तत्पूर्वी मला एक असं म्हणायचं आहे की जो आता पूर्वी मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुख यांना जे वेतनवाढ आपण देत होतो होय की नाही, ती का दिली नाही तर त्याच्यामध्ये अनेक कारणं आहेत. त्या कारणाकडे न जाता आता जो 2023ला जे आर निघालाय आणि त्या जे आर नुसार सर्वांना वेतनवाढी देय आहे. पण त्या जे आर मध्ये जर आपण एक वाक्य बदललं की या जे आर मध्ये पूर्वलक्षी प्रभावाने जर वेतनवाढ दिली तर त्याचा लाभ सर्वांनाच होईल. मग यासाठी जर प्रयत्न झाले तर कोर्टामध्ये याची करण्याची गरज भासणार नाही असं वाटतंय. तुम्ही आम्हाला फक्त एवढ्याच विषयासाठी आम्ही जिल्हा मेळावा घेतोय सेवानिवृत्तांचा, बरं का. जसं आता जवळजवळ 4 संघटना सेवानिवृत्तांच्या आहेत, त्यांचेही प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. या सर्व प्रतिनिधींच्या वतीनं मी प्रथमतः सोनवणे साहेब, बागल साहेब यांचं मनापासून आभार मानतो. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांना जवळजवळ आठवड्यातून 1-2 वेळा माझा कायमस्वरूपी फोन असतो आणि ज्यावेळेला हा मेळावा मी त्यांच्यापर्यंत पोहोचवला त्यावेळेला त्यांनी या गोष्टीला मान्यता दिली. तरी सुद्धा त्यांच्या सासूबाई सिरियस होत्या. ते म्हणले मला थोडंसं कठीण आहे, काय होतंय कधी काय सांगता येत नाही. पण परवा त्यांचा सासूबाईंचा हा विधी संपला आणि त्यानंतर काल त्यांचा फोन आला की मी कालच या ठिकाणी पाचगणीला मुक्कामाला येतोय. आणि मग मला थोडंसं समाधान वाटलं की आपण या ठिकाणी एकत्र मोठ्या संख्येने जमलोय. आपल्या प्रश्नासंबंधी त्यांनी अतिशय सखोल मार्गदर्शन केलंय. आता जे जिल्हा लेवलचे प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात आपण अनेक वेळेला वारंवार चर्चा केलेली आहे. शिवो, शिक्षणाधिकारी या सर्वांना आपण पत्र दिलेले आहेत. आता जिचा विषय निघाला संगणकाचा आपण त्यांच्या कर्वे त्यांना पत्र देऊन हा विषय, मला वाटते गाडगे साहेब आहेत, कुमार सर आहेत, असे जिल्ह्यातील अनेक मंडळी तिथे आले होते आणि त्यांच्या समितीत आपण त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे. तर ते आम्हाला अधिकृत पत्र शासनाचं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर अनेक प्रश्न आहेत की त्या प्रश्नाची सोडवणूक आपण नेहमी जिल्ह्यामध्ये करत असतो. तुमच्या पेन्शन अदालतला संघटनेला निमंत्रित करावं अशाही पद्धतीनं मला वाटते आपण त्यांना शिवनापत्र दिलेलं आहे. याची सुद्धा ती दाद घेत नाही. आणि आता आपण या ज्या मागण्या इथं आपण आता चर्चा केली त्या सर्व मागण्या संदर्भात आपण शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटलेलो आहोत. त्यांना पत्र दिलेले आहे. सध्या भूमिका शासनाची अशी आहे की जी सेवेत आहेत त्यांच्यासाठीच पुढचा नियम लागू करतायत. मग केंद्र प्रमुखाची वेतनवाढ असू द्या किंवा आणखी 15 वर्ष 11 वर्ष 3 महिने करावं, हे असे अनेक मुद्दे आहेत. त्या सर्व संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आता इथून पुढं आपणाला कोर्टात जाण्याशिवाय मार्ग नाही. प्रस्ताविकामध्ये या ठिकाणीच आपणाला सांगितलं की आपण अनेक वेळा मागणी केल्या. आपले राज्याचे अध्यक्ष सन्माननीय जंगम साहेब हे अनेक वेळा मुंबईला गेले, अनेक वेळा त्यांनी सचिवांना भेटले. परवा सुद्धा मागल्या 2 दिवसामध्ये मुंबईला ते गेले. त्याचं पत्र आपल्याकडे आहे. आपण अधिकृत त्याची स्क्रीनशॉट काढलेला आहे. म्हणजे राज्य लेवलला, जिल्हा लेवलला आपण सर्व प्रकारच्या मागण्या करतोय. पण शासनाची भूमिका सेवानिवृत्तांच्या बाबतीत उदासीन आहे असं आमचं स्पष्ट मत झालेलं आहे आणि संघटनेचे स्पष्ट मत झालेलं आहे. म्हणून कोर्टात जाणं हाच एकमेव पर्याय आपणापुढे आहे आणि त्याच आपण वाटचाल करत आहोत. त्या शिक्षकगण, आज स्पेशल तुमचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. त्या अनुषंगाने आपले प्रमुख पाहुणे RK धनवडे साहेब जे मंत्रालयामध्ये सेक्रेटरी या पदावरती रुजू आहेत, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचे जेवढे सेक्रेटरी आहेत त्या असोसिएशनचे ते गेले अध्यक्ष प्रेसिडेंट आहेत गेले 10 वर्ष आणि संपूर्ण धुरा ह्या तुमचा सेक्रेटरी गणाची त्यांच्याकडे असते.
मी जेव्हा मंत्रालयात जातो त्यावेळेला 2 मिनिटांमध्ये ते परत एंट्री असते आणि कामात 2 मिनिटांमध्ये करतात. आणि त्याचंही श्रेय आमचे वडील श्री दिघे गुरुजी यांना जातं. कारण की सर आणि आम्ही एकाच शाळेमध्ये शिकलो हातेघरला, आणि आमचे वडील तिथं केंद्र प्रमुख म्हणजे मुख्याध्यापक म्हणून होते हातेघरला, आणि सर सुद्धा त्याच शाळेमध्ये शिकले. आणि आजही ते गुरुजींना एवढं म्हणजे आदरातिथ्य त्यांच्या शब्दाखातर फक्त प्रत्येक कार्यक्रमाला, त्यांच्या वाढदिवसाला ते इकडे गावाला आले की पहिली व्हिजिट असते. कितीही शिष्य मोठा झाले ते गुरुचं एक आधार आस्था हे ते कधी विसरले नाहीत. आणि खरं पाहिलं तर त्यांचं आज मंत्रालयामध्ये तुम्ही कधीही जाल किंवा तुमचे काही लोक असतील, त्यांचं नावही घेतलं तरी पुरेसं आहे, एवढं त्यांचा कार्याचा दबदबा तिथे त्यांनी उमटवला आहे. आणि आज आपल्याला ते वेळात वेळ काढून, म्हणजे त्यांचं आज उद्या अधिवेशन आहे आणि त्यांना तिथं हजर लावावं लागतं कंपल्सरी, अशा परिस्थितीत त्यांना फक्त ते मला म्हणले फक्त मी एक 15-20 मिनिटं मला बोलायला संधी द्या. ते बॅग घेऊनच आले, तिथून डायरेक्ट एअरपोर्टला जाणार आहेत. तर मी वेळ न दवडता त्यांचं अनमोल मार्गदर्शन तुम्हा सर्वांना मिळावं आणि मी त्यांना विनंती करतो. आम्हाला केल्या बरोबर खाडे सर होते, बिलारे सर होते, ओंबाचे सर होते. आणि एक वाटलं की अशी व्यक्ती जर आपल्या संघटनेला मार्गदर्शक म्हणून मिळाले आणि त्यांनी मार्ग दाखवला तर आपले प्रश्न चुटकीसरशी सुटतील. आणि खरोखर जसं म्हणतात पुत्र असा असावा की त्याचा त्रिलोकी झेंडा, तसं मी म्हणेन माझा विद्यार्थी असा आहे की त्याचा आपल्या पूर्ण महाराष्ट्रात झेंडा फडकतोय. मला एक गोष्ट आठवते की आपले केंद्र प्रमुखांच्या नेमणुका झाल्यानंतर एका शाळेत शिक्षणाधिकारी आले आणि ते शिक्षणाधिकारी मुख्याध्यापकांना म्हटले, अहो सर मी शिक्षणाधिकारी आहे, माझं जरा ऐकता का? तर ते मुख्याध्यापक म्हटलं, अहो थांबा जरा, मला केंद्र प्रमुखांचं काम पहिलं करू द्या आणि मग तुमचं ऐकतो. तसं आज एक हे सचिव संघटनेचे अध्यक्ष आहेत, म्हणजे जसं आपण म्हणतो मुख्यमंत्र्यांचं एखाद्या वेळेला बाजूला ठेवतील काम, पण म्हणतील सचिवांचं पहिलं काम करा, तसंही आहे. मला एक आनंद वाटतो सांगायला की हे धनवडे सर, त्यांचं गाव मूळगाव सायगर, मी ज्या वेळेला हातगेगारला पदवीधर म्हणून लागलो त्यावेळेला एक जिद्द होती की पदवीधर म्हणजे इंग्रजी शिकवायचं. आता मुळात माझं कमी इंग्लिश शिकलेलो मी, म्हणजे 2दा नापास होऊन 3ऱ्यांदा पास झालेलो, पण एक जिद्द धरली की आपण इंग्लिशमध्ये बोलायचं आणि इंग्रजीतच मुलांशी बोलणार. त्यावेळची पहिली बॅच ही आमची धनवडे साहेबांची होती आणि विशेषतः 3-3.5 किलोमीटरचा डोंगर उतरायचे आणि परत तो डोंगर चढून वर जायचे, असं त्यांचा प्रवास होता 7वी पर्यंत, 5वी ते 7वी. आणि त्यावेळेला म्हणजे एक हुशार विद्यार्थी, मी पण ठरवलेलं आपण इंग्रजीतच बोलायचं. मागच्या वेळेला माझं इंग्लिश स्पीकिंग मॅन म्हणून नाव होतं, पण या वेळेला म्हटलं आता नको, पुन्हा तेच ऐकायला कंटाळा येतो. पण अतिशय खडतर असं जीवन, अतिशय डोंगराळ प्रदेश आमचा जावली तालुका, आणि त्याच्यातून हा शिकलेला हिरा आहे. असा त्या हिऱ्याबद्दल एक आनंद वाटतो. आणि विशेषतः मला एक आनंद वाटेल की आज मी रात्री फोन केला नाही, गाडगे सर म्हणते फोन करू नका ती डिस्टर्ब होती, आणि रात्री मी केला नाही, पुन्हा मी सकाळी केला तर म्हटले मी इथं आलोय तुमच्याच फोनची वाट पाहतोय. तर थोडस आम्हालाच वेळ झाला तेव्हा तुम्ही आलात. केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी आणि सर्व स्तरातील असे यांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून प्रथमतः स्वागत करतो. आपण यापूर्वी 4 महिन्यापूर्वी दिघे सरांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या गावी गेलो होतो, त्यांची भेट घेतली आणि त्याचबरोबर आपले सेवानिवृत्तांचे काय प्रश्न आहेत ते त्यांच्याकडे चर्चा केली. त्यावेळेला त्याने आम्हाला काही मार्ग सांगितले, पण लगेचच्या 4 दिवसाच्या काळामध्ये निवडणूक लागली महाराष्ट्र शासन सरकारची आणि त्यामुळं त्यावर काय आपली उकल झाली नाही. आता अनेक प्रश्न सर्वांना माहिती आहेत, सर्व तोंडपाड प्रश्न झाले, त्याचा मी उल्लेख करत नाही. पण माझी एक साहेबांना अशी विनंती असेल की कृपया आपण आपल्या स्तरावर, संपूर्ण शासन आपल्या ताब्यात आहे असं आम्ही सर्वजण समजतो, तेव्हा यातले प्रश्न जर आपण काही शासनामार्फत सोडवले तर आमचा बराचसा भार कमी होईल. उर्वरित प्रश्नासाठी आम्ही न्यायालयामध्ये जाणारच आहोत, तरी सुद्धा पण शासनाने जर विचार केला तर आम्ही पुढची स्टेप थोडीशी थांबवू. कृपया या सेवानिवृत्तांच्या प्रश्नासंबंधी आपण
त्यात लक्ष घालावं आणि शासनाच्या दरबारातून ते सोडवावे अशी मी आपल्याला नम्रपूर्वक विनंती करतो आणि त्याप्रमाणे आम्ही आपणाकडून ही अपेक्षा करतो की निश्चित आपण शिक्षकांना न्याय देणार आहोत, त्यांच्या प्रश्नासंबंधी आपण लक्ष घालणार आहोत, तेव्हा त्या संदर्भात त्यांनी आपणाला सविस्तर असं मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. दिघे गुरुजींचा विद्यार्थी आणि पाचगणीचा रहिवासी म्हणून मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो. आपले संघटनेचे अध्यक्ष श्री खाडे सर, राज्य उपाध्यक्ष गजानन डाके सर, जिल्हा सचिव अण्णासाहेब शेवते, जनार्दन घाडगे सर, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक ज्यांच्यामुळे आम्ही खऱ्या अर्थानं घडलो ते आमचे दत्तू दिघे गुरुजी. आपण या ठिकाणी रिटायर झाल्यानंतर मला वाटतं बऱ्याच वर्ष लोकांकडे पाहिल्यानंतर काही लोकांना 15 वर्ष, काही लोकांना 20 वर्ष, 25 वर्ष झालेले असतील. निश्चितपणे एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपण रिटायर झाल्यानंतर देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेला आहात. आपलं आरोग्य निश्चितपणे चांगलं आहे, त्याचं कारण आपली मानसिकता आहे. चांगले शिक्षक घडवत असताना, चांगले विद्यार्थी घडवत असताना चांगले शिक्षक देखील कसे घडतात याचं एक प्रातिनिधिक स्वरूप म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण आजही या वयामध्ये या ठिकाणी पाचगणीसारख्या या थंड हवेच्या ठिकाणी आलात आणि एक आपण बऱ्याच वर्षापासून शासनातून बाहेर गेल्यानंतर एक गेट टुगेदर कशा प्रकारचं असावं हे आम्हा सर्व लोकांना खरं तर मार्गदर्शन एक प्रकारे मिळणार हे तुमचं गेट टुगेदर आहे. आम्ही पण बऱ्याच वेळा प्रयत्न करतो 10वी 12वीच्या बॅचेस कुठेतरी ग्रॅज्युएट झालेले लोकांनी एकत्र यावं, परंतु मी मगाशी विजयला विचारत होतो, विजय म्हटलं की 125 लोक साहेब आलेले आहेत आज, म्हणजे 200 लोकांनी येण्याचं कन्फर्म केलं होतं, त्यातले 125 लोक आज या ठिकाणी आले. म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, तुमचा आदर्श घेतला पाहिजे. आम्ही असा कधी गेट टुगेदर ठेवला तर या वेळेतून कधी आले तर फार तर 30-35 अगदी डोक्यावरनं पाणी गेलं तर अगदी 40 लोकांपर्यंत लोक जमा होतात आणि त्या ठिकाणी खरं तर एक चांगली चर्चा व्हायला पाहिजे. मी बऱ्याच वेळा आमच्या 10वी 12वीच्या किंवा कॉलेजच्या मित्रांना देखील म्हणतो की आपण बरेच जण चांगल्या पदावर आहोत, आपले बरेच जण मित्र आज मागे राहिलेले आहेत. काही आपण सुदैवानं आपल्या कर्तृत्वानं असेल, आपल्या आई वडिलांच्या पुण्यानं असेल किंवा देवाच्या कृपेनं असेल आपण एका चांगल्या कुठेतरी पदावर पोहोचलेलो आहोत, परंतु आपला भाऊ जो आपल्या बरोबर कॉलेजला 10वी 12वीला होता तो मागे राहिलेला आहे. त्यांना कुठेतरी पुढे आणता येईल का, एकत्रितपणे येऊन काहीतरी चांगलं विधायक काम करता येईल का, त्यांना देखील कुठेतरी आपण सपोर्ट डायरेक्ट इनडायरेक्ट करू शकतो का, अशा प्रकारची विधायक चर्चा कुठेतरी व्हावी. परंतु तुम्हाला माहिती आहे आजकालचे गेट टुगेदर कसे होतात आणि कशासाठी होतात. आमच्या तरुणामध्ये तरी ते याचं खायचं, चंगळ करायची, निघून जायचं, विधायक चर्चा नसते. त्यामुळे मी अशा गेट टुगेदरला कधी जात नाही. म्हणजे माझं पण रिसॉर्ट, आता बरेच जण आले होते मागच्या वेळेस, माझं रिसॉर्ट इथून जवळच आहे छोट्याशा गावात सायगर मध्ये. तिथं मी नॉनव्हेजच ठेवलेलं नाहीये, दारू पण मिळत नाही. कारण आले तर चांगल्या लोकांनी यावं, कुठंतरी चांगलं थंड हवेच्या ठिकाणी कुठेतरी शांततामय वातावरणात राहावं, चांगले विचार घेऊन जावं अशी कुठेतरी माझी इच्छा असते. मी आयुष्यात कधी दारू पिलेलं नाही आणि इथून पुढे पिन असं काय वाटत नाही. त्यामुळं आपला आदर्श निश्चितपणे आम्ही घेऊ, चांगल्या पद्धतीचं आपल्याला आरोग्य लाभो. गाडगे सरांनी आत्ताच अनेक समस्या खाडे सरांनी या ठिकाणी तुम्ही विद्रुत केलेल्या आहेत. मंत्रालय अधिकारी संघटनेचा अध्यक्ष म्हणून निश्चितपणे म्हणजे ते माझं कर्तव्यच मी समजतो, कारण गुरुजींनी आमच्यासाठी आम्हाला उभं करत असताना जे काही केलेलं आहे ते निश्चितपणे आम्ही जिथून होतो तिथून इथं येण्यासाठी किती खडतर आयुष्य जगलेलो आहे ते गुरुजींना माहित आहे. आमचं गाव कुठे होतं, काय होतं, मी गावाचा पत्ता देखील कोणाला माहिती नव्हता. सायगर विचारलं तरी कोणाला, हातेगरमध्ये पण विचारलं तरी सांगता येत नव्हतं. अशा गावामध्ये आमचा जन्म झाल्यानंतर त्या ठिकाणावरून गुरुजी सारख्याने आम्हाला त्यावेळेस चांगलं घडवलं. म्हणजे बार जो दगड असतो त्या दगडाची कुठं कशी मूर्ती निर्माण करण्याचे कसं त्यावेळेस गुरुजींनी दाखवलं नसतं तर आम्ही इथं पोहोचलो नसतो याची जाणीव निश्चितपणे आम्हाला आहे. तुम्ही त्यांचे सहकार्य आहात. अनेक समस्या आपल्या आहेत, अडचणी आहेत, त्यातून मार्ग कसा काढायचा मागं बरीच तुमची मंडळी आलेली होती. आम्ही चर्चा देखील केली होती. दुर्दैवाने त्यावेळेस नुकतीच आचारसंहिता तोंडावर होती. आचारसंहिता कधीही लागेल अशी परिस्थिती होती. त्यावेळेस देखील तुमच्या शिक्षणाधिकाऱ्यांशी, मला वाटतं उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी देखील बोललेलो होतो आणि निश्चितपणे एक नियमानुसार जी काही कामं आहेत
आता बऱ्याच मागण्या आहेत, मला वाटतं 12 मागण्या आपल्या मला खाडे सरांनी दिलेल्या आहेत. त्यातल्या काही मागण्या ज्या आहेत त्या लगेच मार्गी लागण्यासारख्या असू शकतात. काही मागण्या अशा आहेत की त्या थोडासा वेळ लागू शकतो, त्याला कुठेतरी एक विशेष बाब म्हणून करावी लागेल की काय ते देखील आपल्याला तपासावं लागेल. आणि काही मागण्या अशा आहेत की ज्या शासनाला पण करता येणार नाहीत, परंतु कोर्टात जाऊन जसं खाडे सर मगाशी म्हटले त्याप्रमाणे कोर्टात जाऊन जर त्याचा निकाल जर आपल्या बाजूने लागला तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं लवकर होईल या दृष्टीने देखील आपण चांगला प्रयत्न करू शकतो. तुम्ही तुमचं सर्वस्व मला वाटतं बऱ्याच लोकांचं 35-40 वर्ष या सेवेमध्ये गेलेले असतील. या काळात तुम्ही अनेक विद्यार्थी तुमचे उभे केलेले असतील आणि एवढं चांगलं काम केलेलं असताना तुम्हाला या वयामध्ये तुमच्या मागण्यांसाठी झगडावं लागणं किंवा शासनाच्या दारोदारी जावं लागणं हे आमच्यासाठी देखील कमीपणाचं आहे असं मी मानतो. त्यामुळं आपल्याला कुठेही न जाता जास्त त्रासदायक त्रास न घेता सरकारच्या दारी पायपीट न करता तुमच्या मागण्या कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने मार्गी लावता येतील निश्चितपणे आपण तसा प्रयत्न करूया आणि आपण टचमध्ये राहूया. मला देखील आता संध्याकाळी 8:30ला माझं पुण्यावरून विमान असल्यामुळे लवकर निघायचं आहे. गुरुजींचा आदेश असल्यामुळं मला येणं भाग होतं. खरं तर आज शपथविधी देखील मंत्रिमंडळाचा 4 वाजता आहे, परंतु मी हा तुमचा कार्यक्रम चुकू शकलो नाही. 10-15 मिनिटासाठी का होईना गुरुजींना मी म्हटलं निश्चितपणे येऊन जातो आणि या ठिकाणी मला येण्याचं भाग्य लाभलं. तुमच्याबरोबर कुठेतरी मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. आपण माझा या ठिकाणी सत्कार केलात त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. असंच आपण दरवर्षी भेटत राहा, आपण टचमध्ये राहूया आणि आपला सर्वांना दीर्घायुष्य लाभो. आपलं उर्वरित आयुष्य जे आहे ते आनंदमय, सुखदायी आणि महत्वाचं म्हणजे हेल्दी जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. कशी विद्यार्थी घडवले, पण आम्हा गुरुजींना आमची जर कुठली पावती असेल, आम्हाला कुठला सत्कार नकोय, आम्हाला कुठला पुरस्कार नकोय. आमच्या विद्यार्थ्यांनी जेव्हा आमची आठवण काढतात त्यावेळेला आम्हाला होणारा जो आनंद आहे तो अत्यंत द्विगुणित असा आनंद आहे. तेव्हा पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला जायचं आहे हे ध्यानात घेऊन तुम्हाला मी या ठिकाणी रजा देतो. दिघे सर, आपण सगळे सेवानिवृत्त साहेब, मी तुमच्या म्हणजे या नात्याबद्दल बोलतोय की आपल्या सेवानिवृत्त लोकांच्या ज्या समस्या आहेत, सकाळी आपल्याला ते वकील अदालत किंवा तो विषय झाला, पण आत्ताचा हा जो विषय अगदी आपल्या जीवाशी निगडीत आहे. आणि म्हणून दिघे साहेबांना मी म्हणलो आपल्याला खरं तर म्हणलं इलेक्शन लागणार आहे. जर लागलं नाही आणि आपला मेळावा झाला तर आपल्याच तालुक्यातले प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला एकनाथराव शिंदे साहेबांना आणता येते का बघा. नाही झालं, इलेक्शन लागलं काय ते आपल्या हातात नाही, तर म्हणलं आयुक्त कार्यालय किंवा आपल्या मंत्रालयातलं कोण जर आलं तर आपल्या सगळ्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्याला कुठेतरी वाचा फुटल. हे मी दिघे सरांना बोललो होतो, अर्धा तास आम्ही बोलत होतो आणि निश्चितपणानं खरं मला आता दिघे सरांच्या पायाचं दर्शन घेऊ वाटते की त्यांनी मंत्रालयातली व्यक्ती आणलीच पण त्यांनी त्यांचा चेला आणला. आणि म्हणून दिघे साहेब मगाशी बोलता कोणतरी म्हणलं किंवा तुम्हीच बोलला, आम्ही जर गेट टुगेदर घेतला तर 30 सुद्धा येणार नाहीत. आमचे हे 100 आलेले आहेत किंवा काय पुढच्या वेळेला 150 होतील. आज लग्नाची तिथं आहे. साहेब मला आता एवढंच बोलायचं आहे, आरोग्य चांगलं राहावं का तर राहावंच. हे तर आमच्या 2007 साली रिटायर झालेले एक मॅडम आहेत वाई तालुक्यातल्या, हे आमचे घाडगे सर. मी जेव्हा शिक्षक होतो तेव्हा केंद्र म्हणून ते काम करत होते सातारा तालुक्यात आणि त्यांचं मी मार्गदर्शन ऐकलं होतं. सर पण मित्र म्हणून ते तेव्हा चांगलं काम करत होते. मी त्यांना परवा विचारलं, मगाशी आमचे लावण बापूंना मी बोललो, लावण बापूंना कोणीतरी हाक मग. साहेब माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे, हे आमची गुरुस्थानी सगळी मंडळी आहेत. म्हटलं तर आम्ही नवीन आहे. माझं वय आता सर रिटायर होऊन 64 आहे, पण मला आता 4 व्याधी आहेत. शुगर आहे, बीपी आहे, थायरॉइड आहे, पायाला लागले बघा, पायाला सुद्धा लागले. माझी एक साहेब रिक्वेस्ट आहे, मगाशी कोणीतरी बोललं, मला वाटतं तुमचे चिरंजीव बोलले, सामान्य जनतेचं कोण ऐकत नाही, पण मंत्रालयातल्या माणसाने जर काही सांगितलं मंत्र्यांना निश्चित ऐकतील. माझी तुमच्या सगळ्यांच्या वतीने एक विनंती आहे, सगळ्या योजना निघतात साहेब, सगळ्या योजना. आता म्हणजे मी सगळ्या योजना सांगत नाही, पण एखाद्याला काय करायचं, एखाद्या माणसानं काय करायचं म्हटलं तर निश्चित तो शेवट पेटतो कसा हे आम्ही तुम्हाला विनंती करणार आहे. सगळ्या योजना आहेत, जिल्हावार योजना आहेत, तालुकावार आहेत, विभागावर आहेत. माझी एक रिक्वेस्ट राहील, तुम्ही इथून गेल्यानंतर अगदी तुम्हाला वेळ मिळेल, माझं नाव बापा पाटील,
मी कराडच आहे, म्हणजे माझं गाव प्रॉपर कराड. तुम्ही जसा शेवट सांगितलं ना, म्हणजे तुमचं गाव अडचणीचं, तसं या महाबळेश्वर तालुक्यामध्ये दरे जावली म्हणून गाव आहे, तिथं साहेब मी नॉनस्टॉप 23 वर्ष काढलेत. नॉनस्टॉप 23. लोक हाकलून घालवत होते तर मी गेलो नाही, कारण माणसं महाबळेश्वर फिरायला पैसे खर्च करून यायचे, आणि मी मात्र मला राहायला मिळालं याचा आनंद झाला. थोडस मी तुमच्यासाठी 1 मिनिट घेणार आहे साहेब. मला एक रिक्वेस्ट करायची. मगाशी मी बोललो मगाच्या विषयात, आयुष्यमान कार्ड नाही काय उपयोग सर, नाही, उपचार करावेच लागतात सगळ्या. मिलिटरी पाणी देऊ. आता साहेबांना एक मी आपल्या जिल्ह्याच्या वतीनं, म्हणजे आमचा जिल्हा सांगतो तुम्हाला, खंडाळ्यापासून उंडाळ्यापर्यंत, तळदेव पासून धुळदेव पर्यंत सेवानिवृत्तांची शिक्षक संख्या आहे 10,500. 10,500. आता इथं मॅडम बसलेले 2007च्या, त्याच्यापेक्षाही जास्त असतील. साहेब माझ्या सगळ्या सेवानिवृत्तांच्यासाठी जर तुम्ही विभाग स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर एक दुर्धर आजारावर होणार जर रुग्णालय आमच्या शासनाकडून जर तुम्ही मिळवून दिलं तर निश्चितपणाने इथं सगळे जमलेले तुमच्या पायाची धूळ मस्तकी लावून सगळ्या जिल्ह्याभर तुमचं नाव घेतील साहेब. कारण आता प्रत्येक इथं बसलेला माणूस कुठल्या ना कुठल्या आजारानं ग्रस्त आहे. मी जेवायला मी किती नंबर घेतला होता? 1 नंबर. मला जेवल्याशिवाय माझी शुगर थांबत नाही. मग मला सांगा, मी घरी गेलो तर माझं आयुष्यमान कार्ड माझं चालत नाही. माझं रेशन कार्ड पिवळं नाही, पांढरच आहे. त्यामुळे ती लाडकी बहीण सोडाच, पण रेशन सुद्धा आम्हाला मिळत नाही. रेशन नकोच आहे आम्हाला. आमची एक विनंती आहे, जिल्हा स्तरावर किंवा राज्य विभाग स्तरावर, म्हणजे पुण्याला किंवा सातारा या ठिकाणी छोटेखानी आमच्या सर्व सेवानिवृत्तांच्या आजारपणावर जर एखादं आरोग्य केंद्र निर्माण झालं तर साहेब खरंच माझ्यासारखा मी भाग्यवान म्हणेन. आजपर्यंत मी कुठेही काहीही मागितलेलं नाही, पण माझ्या जिल्ह्याच्या वतीने जर तुम्ही पाठपुरावा होणार आहे शक्य साहेब, होणार आहे. म्हणजे नाही झालं तर तुम्ही भांडून घ्या. तुम्हाला वाटलं कुणाला तरी बोलवायचं आहे, त्यात मला पहिला बोलवा, मी मुंबईला येईल. पण आमच्या ह्या लोकांसाठी जर झालं, या मागण्या आहेतच, ह्या आमच्या आर्थिकचा विषय आहे. शासन देईल, 8 दिवसांनी देईल. मग असे आमचे गायकवाड साहेब म्हणले संगणकाचे पैसे आलेत, हे मी सांगायला गेलो होतो. तसे आमचे पैसे मिळतील, पण तुम्ही जर हा पाठपुरावा केला तर निश्चित मला वाटतं मी काय वाईट मागितलंय का? मी सर्वांना नमस्कार करतो. धन्यवाद. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, त्वा मोडीली माझी माया, त्वा मोडीली माझी माया, मी तुझ घातले हृदया, मी तुझ घडलो तुझिया पाया, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी. सांगा कोणी ठगवी कोणा, सांगा कोणी ठगवी कोणा, माझा भाव तुझे चरणी. 500 रुपयाला, 500 रुपयाला, फक्त 500 रुपयाला, माझ्या लुगड्याची जरी, आता याच्यावर नाहीये जरी, पण बघा माझ्या, ऐका नुसतं, माझ्या लुगड्याची जरी त्यावरी लिहिली ज्ञानेश्वरी, लय लय मस्त लुगड माझं स्वस्त, लय लय मस्त लुगड माझं स्वस्त, 500 रुपयाला, 500 रुपयाला, 500 रुपयाला, द्या हो दादा पैसे मजला जाते मी वारीला, द्या हो दादा पैसे मजला जाते मी वारीला, माझ्या लुगड्याचा काठ त्यावरी लिहिला
हरी पाठ लय लय मस्त रुपयाला फक्त 500 रुपयाला माझ्या लुगड्याचा पदर भारूड लिहिलंय त्यावरी सुंदर लय मस्त लुगडं माझं स्वस्त लय मस्त 500 रुपयाला 500 रुपयाला द्या हो ताई पैसे मजला जाते मी वारीला द्या हो ताई पैसे मजला जाते मी वारीला माझ्या लुगड्याचा रंग जरी झाली काठ झाले पदर झाला आता रंग रंग वेगळा आहे बरं का माझा रंग वेगळा आहे आकाशासारखा निळा विशाल आणि हे जे काठ आहेत ना हे मुद्दाम वेगळे आहेत आपण टिळा लावतो विठ्ठलाचा टिळा लावतो भगवंताचा आणि मग आपण म्हणतो आम्ही भक्त आणि हे दाखवणारा हा रंग माझ्या लुगड्याचा रंग डोळा पाहिला पांडुरंग लय लय मस्त 500 रुपयाला 500 रुपयाला द्या हो मामा पैसे मजला जाते मी वारीला द्या हो मामा पैसे मजला जाते मी वारीला माझ्या लुगड्याचा गोंडा नाही यायला बर का पण आहे माझ्या लुगड्याचा गोंडा ज्याचा जय लय मस्त लुगडं माझं स्वस्त लय लय मस्त लुगडं माझं स्वस्त 500 रुपयाला 500 रुपयाला 500 रुपयाला द्या हो सारे पैसे मजला जाते मी वारीला द्या हो सारे पैसे मजला जाते मी वारीला जाते मी पाचगणीला जाते वारीला वर्गात उठला आणि त्याने गुरुजींना विचारलं गुरुजी बाजी प्रभू पावनखिंडीत कसे लढले सांगता का आता इतकं मोठं वर्णन करून सांगणं गुरुजींच्या जीवावर बेतलं पण शिवाजी महाराजांनी जशी गडावरून निसटण्याचा मार्ग शोधला होता तसा या गुरुजींनी सुद्धा मार्ग शोधला टेबलावरची छडी उचलून म्हणाले ही तलवार स्वतःकडे बोट करून म्हणाले बाजी प्रभू आणि दरवाज्यात जाऊन म्हणाले खिंड आणि त्या खिंडीत जाऊन बाजी प्रभूंनी फिरवली नसेल इतक्या जोरात ती तलवार म्हणजे छडी गरा 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 फिरवून ते बाजी प्रभू कसे लढले असतील याचे प्रात्यक्षिकच गुरुजी आम्हाला वर्गात दाखवायला लागले त्या नादामध्ये 4-5 वेळा ती छडी त्यांच्या टाळक्यात आपटली आणि त्या ठिकाणी किल्ल्यावरील बुरुजासारखे उंचवटे निर्माण झाले शेवटी शत्रू आपणाकडे येईना म्हणून गुरुजी शत्रू सैन्यात म्हणजे आमच्यात शिरले आणि हत्तीच्या पायाखाली सैन्य जसं चिरडलं जातं तसं आम्ही त्यांच्या पायाखाली चिरडले जाऊ लागलो कुणाच्या पाट्या फुटल्या पेन फुटले शाईच्या दौती साडल्या सगळा वर्ग युद्धभूमी रक्तरंजित व्हावी तसा शाही रंजित होऊन गेला मुलींचा कबिला मात्र एका बाजूला सुरक्षित होता गुरु प्रभूंनी बराच वेळ वर्गात धिंगाणा घातला नंतर मोकळ्या खिंडीची आठवण झाली आणि मग ते मोकळ्या खिंडीत जाऊन तलवार गरागरा फिरवू लागले त्यांची छडी इतक्यात गणप्या उठला आणि गुरुजींकडे गेला आणि त्याने करंगळी वर केली हा गणप्या नसून शत्रू सैन्यातील सैनिकच आहे असं समजून गुरुजींनी त्याच्यावर सापकान वार केला
गणप्या दारातीर्थी कोसळला. अर्थात ज्यासाठी त्याला बाहेर जायचं होतं त्यासाठी त्याला बाहेर जायची गरज काही पडली नाही. हे आता कधी संपेल हे काय कळेना. मुली सुद्धा आता बेदरून गेल्या होत्या. त्याच वेळी शाळेची घंटा झाली. ही घंटा नसून महाराजांनी गडावर पोचल्याची इशारतीची टोप आहे असं समजून गुरुजी धाडकन दरवाजात कोसळले आणि प्रभू पडले असे समजून मुले त्यांना तुडवत तुडवत बाहेर पळाली. आता त्यानंतर फुटकर गणप्या उठला. हेडमास्टरांना जाऊन सांगितलं गुरुजी गेले. कारण त्याला प्रभू गेल्याचे माहिती होते. मग गुरुजी असे लुकू लुकू म्हणजे धोतर वर करून लुकू लुकू धावत आले. दरवाजात आले तर दरवाजात क्षीणपणे गुरुजी पडलेले. मधूनच ती छडी अशी वर करायचे. हर हर महादेव हर हर महादेव असं म्हणायचे. मग सावधपणे हेडमास्टर गुरुजींजवळ गेले आणि म्हणाले गुरुजी उठा. कोण? मी हेडमास्टर. खिंडीत काय करताय? ते गुरुजी लवकर उठण्याचं चिन्ह दिसेना आणि त्यामुळं मग गुरुजी सावधपणे गेले आणि जिभेला कोरड पडते जरा. गुरुजी तिथे गेले. पुन्हा बराच वेळ गुरुजी उठण्याचं चिन्ह दिसेना म्हणून हेडमास्टर गुरुजींकडे गेले आणि त्यांना जोर जोरात हलवलं. कोण? उठा मी शिव छत्रपती. गुरुजी ताडकन उठले. काय त्या शब्दामध्ये ताकद आहे. अशीच दुपारची वेळ आम्ही काहीतरी अभ्यास करीत बसलेलो. गुरुजी शांतपणे खुर्चीवर बसलेले आणि त्या भागाचे साहेब अचानक वर्गात आले. साहेब वर्गात आले तरी मुले बसलेली, गुरुजी बसलेले. त्यांच्यातील अधिकारी संतापला. ते ओरडले गुरुजी हो मी आलेलो दिसलो नाही का? दिसलं ना. मग मुले बसलेली, मुलेच ती. मग उभी करा ना. मग उभे आम्ही उभे राहिलो. साहेब खाली बसले. बसा बसा बसा. पोर्शन किती झाला? निम्मा. आताशी? नाही, पहिल्यापासून हो. जून मध्ये काय केलं? सर्वे. जुलैमध्ये निवडणूक. ऑगस्ट मध्ये प्रौढ साक्षर. तुमचा वर्ग निरक्षर. मराठी किती झालंय? बरंच झालंय. तो साने गुरुजींचा धडा शिकवला का? हो. हो काय हो म्हणताय? तो धडाच नाही तुमच्या वर्गाला. नसेल. कमाल आहे. असू द्या. भूगोल पाऊस पाडला. इतिहास लग्न लावलं. कुणाचं? आधी कोंडाणा. साहेबांनी मिश्किलपणे विचारलं तुम्ही नाही काय गेले लग्नाला? नाही. का बरं? पत्रिका नव्हती. गुरुजींच्या शांत बोलण्यामुळं साहेब संतापले आणि म्हणाले मुलांना काही येतं का? त्यांनाच माहित. उभे करा. मुलं उभी राहिली. म्हणारे कविता. मग ती रघुनाथ पंडितांची कठीण समय येता. समयच कठीण होता. मग म्हणू द्या का? नको नको बसा. मला उभं केलं. तुला काय काय येतं? मला सगळंच येतं. तू काय येत नाही असं म्हणतच नाहीस. गुरुजींनी सांगितलंय की साहेबांनी काही विचारू दे येत नाही असं म्हणायचंच नाही. साहेब म्हणाले आपला राष्ट्रीय पक्षी कोणता? म्हटलं कोंबडी. मग कोंबडीची मार पिरगाळ्यासारखे साहेब खेकाटले. कोणी सांगितलं? गुरुजींनी. काय हो गुरुजी? हो. कसं काय? त्यालाच विचारा. सांग रे सांग. मग गुरुजींनी कधीतरी वहीत लिहून दिलेलं मी वाचायला सुरुवात केली.
कोंबडीमुळे अनेक अवघड कामे सोपी होतात, अनेक गरम अधिकारी नरम होतात. हे ऐकल्याबरोबर साहेब कडईतल्या लाह्यासारखे ताड ताड उडायला लागले. काहीतरी खरडलं, लिहिलं वगैरे, निघाल्यानंतर गुरुजी दरवाजात जाऊन त्यांना आडवे झाले. साहेब जेवण? मग काय तसंच जाऊ? मग पण साहेब काय करू? मग अजून वरच्या पट्टीत बोलणारे साहेब हळू आवाजात म्हणाले, राष्ट्रीय पक्षीच करा की. उडवली, रयत त्रासली, गांजली. या रयतेला कुणीच त्राता राहिला नाही. त्राता राहिला नाही हिंदू धर्माला. त्राता राहिला नाही हिंदू धर्माला. बोले जिजाऊ जगदंबेला, एक पुत्र तरी द्यावा धर्माला. एक पुत्र तरी द्यावा धर्माला. एक पुत्र तरी द्यावा धर्माला. आणि याच वेळी शिवनेरीवर पाळणा हल्ला. जो तो बोलू लागला, जिजाऊला पुत्र झाला, जिजाऊला पुत्र झाला. सगळ्या सुहासिनींची धावपळ सुरू झाली. आणि एक सुहासिन पाळण्याची दोरी हातात धरून काय म्हणते, पहिल्या दिवशी पहिला प्रकार, साक्षात वाणी धरला अवतार. डोळ्याने पाहून हा चमत्कार, डोळ्याने पाहून हा चमत्कार, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, गावात नारी झाल्या त्या दंग. गावात नारी झाल्या त्या दंग. एकमेकीवर टाकी ते रंग, जो बाळा जो जो रे जो जो. एकमेकीवर टाकी ते रंग, जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी झाले मंगल, नका करू हो कोणी दंगल. 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 वाचवा पाणी आणि जंगल, या बसा शिकूया आज. वाचवा पाणी आणि जंगल, या बसा शिकूया आज. 10व्या दिवशी करून जिन, निळ्या घोड्यावरती रेशमी जिन. निळ्या घोड्यावरती रेशमी जिन. निळ्या घोड्यावरती रेशमी जिन. निळ्या घोड्यावरती रेशमी जिन. फोटो काढावा वरती बसून, जो बाळा जो जो रे जो जो. फोटो काढावा वरती बसून, जो बाळा जो जो रे जो जो. 11व्या दिवशी 11वा रंग, पाहून सेनापती बाळास दंग. पाहून सेनापती बाळास दंग. पाहून सेनापती बाळास दंग. आणि 5 हात्यार राजांच्या संग, जो बाळा जो जो रे जो जो. 5 हात्यार राजाच्या संग, जो बाळा जो जो रे जो. तुम्ही सर्वांनी शिवाजी म्हणायचं. 12व्या दिवशी बोलावा माळी, केली आरास लावून केळी. केली आरास लावून केळी. केली आरास लावून केळी. मंडळी, बाळाचं नाव काय ठेवायचं? क्षत्रिय कुलावंत, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की नाव शिवाजी ऐका मंडळी, जो बाळा जो जो रे जो जो. नाव शिवाजी ऐका मंडळी, जो बाळा जो जो रे जो जो. बाळाचं बालपण धावपळीत गेलेलं आहे. जिजाऊनी शिवाजी राजांना मावळ खोऱ्यात ठेवलेलं आहे. दानपट्टा खेळणं, घोड्यावर बसणं हे शिक्षण दिलं. आणि पुढे काय झालेलं आहे? मावळे मिळाले साथीदार, आवडे शोभा त्यांना फार. मावळे शिवबा साथीदार, आवडे शोभा त्यांना फार. मावळे मिळाले साथीदार, आवडे शोभा त्यांना फार. मावळे मिळाले साथीदार, आवडे शोभा त्यांना फार. असे हे नाते जुळले अपार, असे हे नाते जुळले अपार. असे हे नाते जुळले अपार, असे हे नाते जुळले अपार. साल आहे 1645. हा अवघा 16 वर्षाचा बालक त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आलेला आहे. आणि सगळ्या मावळ खोऱ्यातल्या मावळ्यांना एकत्रित करून त्या रायरेश्वराला काय म्हणत आहेत? गड्यांनो,
वतनाच्या लोभानं आपण आता परक्याची चाकरी करायची नाही, आपण आपलं स्वतंत्र राज्य निर्माण करायचं. बोला हर 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 हर. आणि इकडे काय चाललेलं आहे, राजांच्या या वाढत्या हालचाली बघून विजापूर दरबार हळहळला. बडी बेगम साहेबांनी तपकामध्ये पानाचा विडा ठेवलेला आहे. सगळे सरदार उमराव जान जमलेले आहेत. आणि बडी बेगम साहेब काय म्हणते, अरे कोई है, कौन है शिवाजी का भी बोट करणारा. पाठीमाग खुर्च्या मोकळेत म्हणून मी म्हटलं माझा अगोदर घ्या. कौन करेगा शिवाजी का भी मोड. एवढ्यात हातात तांब्या धरला तर कानावला करणारा, पार धरली तर 7 चाकडा करणारा. या खानाचं नाव आहे खान अफजल खान. या अफजल खानाने तबकातला पानाचा विडा उचलला मंडळी. आणि अफजल खान काय म्हणत आहे, कौन शिवाजी, उसे मैं जिंदा कैद करके या लाऊंगा, अगर ना मिला तो उसे खत्म करके विजापूर दरबार में लाऊंगा. आणि बापा पाटील शाहीर काय म्हणते, आला आला खान बघा आला, आला आला खान बघा आला, उद्ध्वस्त केले पंढरपुराला, टेकला येऊन वाईला, टेकला येऊन वाईला. आणि याच वेळी राजधानी कुठली होती, रायगडावरती होते. आणि राजांना कळलं की आपल्या स्वराज्यावर मोठं संकट आलेलं आहे. राजे घाबरले नाहीत. घाबरतील ते राजे कसले. तडक त्यांनी प्रतापगड गाठला. आणि प्रतापगड म्हणजे वाघाची जाळी. त्या जाळीमध्येच मी 22 वर्ष सेवा केली. 1,66,787 तास त्या ठिकाणी सेवा केल्यामुळं त्या प्रतापगडच्या पायथ्याला राहून मला हे बळ मिळालेलं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी मला स्वाभिमानानं सांगावं असं वाटतं की न्यू इंग्लिश स्कूल तळदेव असेल, स्मार्ट पीटी वय असेल, खंडागळे साहेब त्यावेळेला होते, आमचे गायकवाड साहेब असतील, किंवा महाबळेश्वरची उर्दू शाळा 1984ला मी पोवाडा गायन सुरू केलं. त्याला एक मोठी हिस्ट्री आहे. बाबासाहेब देशमुख, मी नंतर कधी तर सांगेन पुढच्याला. आणि विश्राम बेडेकर हे माझे गुरु आहेत. आज मी तुमच्या समोर हा पोवाडा गायन करतोय. या पोवाड्याचा क्रमांक आहे 6533. इसको बोलताय शिवशाहीर बापा पाटील. खर तर ही सेवा करत असताना मी साहेब केंद्र प्रमुख झालो, नाहीतर ह्या 6000च्या पुढे सुद्धा नंबर गेला असता. आज मी सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, हातकणंगले असेल, शाहूवाडी असेल, त्या भागामध्ये रिटायर झाल्यानंतर माझं चालूच आहे. पण केंद्र प्रमुख असताना ही माहिती गोळा कर, त्या कागदाला तो कागद जुळव, ह्यात माझी 5 वर्ष गेली, नाहीतर मी अजून पुढे गेलो असतो. आणि प्रतापगडावर काय झालेलं आहे, राजांनी सगळा सरदार गोळा केलेले आहेत. कोण होता त्यात, संभाजी कवजी कोंडाळकर, येसाजी कंक, नेताजी पालकर, बाजी पासलकर, आणि मगाशी कोणीतरी नाव घेतलं दानोळीचं तानाजी मालुसरे. राजांनी कधीही एका लढतीमध्ये एक माणूस नेमला नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसं वेगळी ठेवली. पण एकच लढाई अशी होती की त्यामध्ये स्वतः राजे त्या लढाईमध्ये गेले. त्याला नाव आहे हे प्रतापगडचा रणसंग्राम. ह्या हातात माझ्या हलगी असते, पण आज पाण्याची बाटली. आणि खान प्रतापगडच्या पायथ्याला आलेले. राजांनी सगळ्या सरदारांना बोल अंगात चिलकत घातला, जिरटोप अडकवला, हातामध्ये वाघ नखं घेतलं, आणि जड अंतःकरणानं पाणीच आहे, जड अंतःकरणाने ते गडाच्या पायऱ्या उतरायला लागलेले आहेत. आणि पायऱ्या उतरत असताना राजांचं लक्ष मासाहेबांच्याकडे गेलं. राजा आहेत ते. मासाहेबांना काय म्हणतायत, मासाहेब येतो आम्ही, आमचं कर्ज आहे, बरोबर झालं तर संभाजी राजांना गादीवर बसवा आणि राज्य चालवा. बोला हर हर महादेव. वर काय चाललं हे कळत नव्हतं. राजे खाली आले आणि अफजल खानाची स्वारी म्हणजे एक छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केलेला एक मोठा पराक्रम आहे. तो आपल्याला पोवाडा स्वरूपात सादर करतो. जेव्हा पडली भवानी
म्यानाच्या बाहेरी अन रणात फिरली कधी ना माघारी. धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली अन जुलूम करत्याच्या रक्ताने नाली. चमके शुभाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार झाली वरती वार हो चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार जेले ढाली वरती वार हो चमके शिवबाची तलवार. आणि राजाने खानाचा पाडाव केलेला आहे आणि खानाचा पाडाव करून राजे पन्हाळगडावरती गेलेले आहेत. पन्हाळगडाच्या वेड्यातून सुद्धा राजे निसटले आणि राजांची ही वाढती हालचाल दिल्लीचा मुघल बादशाह यांच्या कानावर गेली आणि त्याने आपला खुद्द मामा शाहिस्ते खान यांना शिवाजी राजांच्या या कारवाया रोखण्यासाठी पाठवलं. जेव्हा शाहिस्ते खान पुण्यात वस्तीला आला अनलाल माली तळ ठोकुनी राहिला. केला खानांवरती वार त्यांची तुटली बोटे चार. केला खानावरती वार त्यांची तुटली बोटे चार. ओ चमके शोभाची तलवार. चमके शोभाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार जेले ढाली वरती वार. ओ शिवबाची तलवार शिवबाची तलवार चमत्या बिजलीचा अवतार गेले जालीवरती वार. आणि राजे काय म्हणत आहेत? मासाहेब किल्ला घेतला जाईल. एवढ्यात आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी तळकोकणातून तानाजी मालुसरे आलेले आहेत आणि बाजूला शेलार मामा होते. त्यावेळेला राजांच्या पायाला नमस्कार करून तानाजी काय म्हणत आहे? राजे बाळरायबाचं लग्न ठरलेलं आहे. आपण लग्नाला याल. आमच्या मुलाच्या डोक्यावर अक्षदा टाकाल आणि वधूवरला शुभाशुभा द्याल. आपल्या भगव्या झेंड्याचा शिपाई ताना मालुसरे. त्यावेळेला राजे काय म्हणत आहेत? ताना तुम्ही लग्न उरकून घ्या. आम्ही मोठ्या लग्नाला जाणार आहे. लग्न कुणाचं? किल्ले कोंडाण्यावर सारे. तानाजीच्या तळपायाच्या आगमस्तकाला गेले आणि तानाजी काय म्हणत आहे? मुळीच नाही. अरे राजानं जातीनं लढायला जावं आणि आम्ही लग्नात वर बाप म्हणून मिळवावं शोभलं जाणार नाही. आधी लगीन कोंडाण्याचं. राजे अष्टमीच्या रात्री किल्ला घेतो आणि नवमीच्या दिवशी हा वीर तुमच्या दरवाजामध्ये स्वागतासाठी आला असेल. आणि हे सेवानिवृत्त केंद्र प्रमुख गेले 18 वर्ष सेवानिवृत्तून झालो. सेवेमध्ये असताना आम्ही सर्व सेवांतर्गत केंद्र प्रमुख एकत्र चांगल्या पद्धतीने एकमेकाला सहकार्य वगैरे केलं. पण सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रत्येकाने एकमेकाचे संपर्क नंबर आपल्या फोनमधून डिलीट केले. संवाद दुर्मिळ झाला. हा पुनश्च संवाद दुर्मिळ व्हावा, एकमेकाची विचारपूस व्हावी आणि एकमेकाचं सुखदुःख जाणून घेऊन एकमेकाला आनंदाच्या प्रवाहात ओढून घेण्याच्या दृष्टीनं गतवर्षीपासून आम्ही हा सर्व सेवानिवृत्त केंद्रप्रमुखांचा मेळावा म्हणून संबोधला होता. परंतु आता त्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम केले सर्व सेवानिवृत्त सहभागी होऊन त्याला एक व्यापक स्वरूप आलं आहे. गेल्या वर्षी निवांत हॉटेलला झालेला निसर्गरम्य वातावरणातला मेळावा होता. त्याहीपेक्षा हा चढता आलेख हा पाचगणीच्या टेंट हाऊसमध्ये हॉटेल टेस्टमध्ये पार पडलेला आहे. आणि उत्स्फूर्तपणे या ठिकाणी लोकांनी या वयाचं आपलं वयभान विसरून मी आनंदी कसा आहे, पिकल्या पानाचा देठ किती हिरवा, अशा पद्धतीचं दाखवणारा हा बहारदार कार्यक्रम आमच्यातल्या लोकांनी दाखवला. याच वेळी मंत्रालय सचिव संघटनेचे RK धनोडे साहेब या ठिकाणी लाभले. त्यामुळं सेवानिवृत्तांच्या आणि एकूणच निवृत्त शिक्षकांच्या समस्यांचा जो तिळा आहे तो कसा उलगडावा हा प्रश्न पडलेला. त्यावर त्यांनी योग्य ते सोल्युशन सांगितलं. जे IAS अधिकारी आम्हाला या ठिकाणी जिल्हा लेवलवर दाद देत नाहीत तरी मंत्रालय लेवलपर्यंत ह्यातल्या आमच्या ज्या असणाऱ्या 10-12 समस्या आहेत, आमच्या ह्या जर समस्यामुक्त जर आम्ही सर्व सेवानिवृत्त झालो तर आमचं हे आयुष्य वाढणार आहे आणि आम्हाला आनंदानं जास्तीत जास्त जगण्याचं, दीर्घायुषी एक आनंदी जीवन जगण्याची संधी मिळणार आहे. म्हणून सर्व सेवकांना, सेवानिवृत्तांना
समस्यामुक्त केंद्रप्रमुख या समस्यामुक्त सेवानिवृत्त करायचे आहेत आणि याच्यातून हा संदेश संपूर्ण लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा दरवर्षी आम्ही कार्यक्रम घेतोय. आता पुढच्या वर्षी महाबळेश्वर तालुक्यातील टापोळा खोऱ्यामध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि लोकांचा याहीपेक्षा वाढता असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे. तेव्हा हा कार्यक्रम सर्वांना आवडला, त्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या, त्यामुळे संयोजक सगळे समाधानी आहेत. ओके. हा स्नेहानंद मेळावा अतिशय सुंदर अशा वातावरणात, एक नैसर्गिक वातावरण अतिशय सुंदर अशा पद्धतीनं साजरा करण्यात आला. यासाठी आयोजक म्हणून श्री घारगे सर यांनी अतिशय मोलाचं सहकार्य यासाठी केले. टेंट हाऊसचे मालक दिघे सर यांनीही या ठिकाणी अतिशय सुंदर असं सहकार्य केलं. या सुंदर अशा वातावरणामध्ये एक सुंदर अशी बाग, सुंदर असं वातावरण आणि यात या स्नेहानंद मेळाव्यासाठी जमलेले सगळे केंद्रप्रमुख अतिशय आनंदित झालेलेही पाहायला मिळालेत. या निमित्तानं एक सर्वांचं एकमेकाशी विचारांची देवाणघेवाण होते, जगण्यातला आनंद वाढतो आहे आणि आपल्या काही अडीअडचणी एका मित्राच्या समवेत घालून आपण आणखीन एक सुवर्ण असं आयुष्य पुढलं जगण्यासाठी एक चांगली एनर्जी आपण ज्याला म्हणूया, अशी एनर्जी या स्नेहानंद मेळ्यातनं मिळत असते. अशी अतिशय सुंदर प्रकारचा हा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. आज या पाचगणी या शहरात टेंट हाऊसमध्ये केंद्रप्रमुख स्नेहानंद मेळावा आयोजित केला होता. त्याचा समारोप झाला. अतिशय दिवसभर रेलचेल कार्यक्रमाची आणि सर्व झालेले उपक्रम सुंदर झाले आहेत. वर्षातून एकदा सर्व केंद्रप्रमुख सगळे अधिकारी शिक्षकवृंद या ठिकाणी एकत्र येतात. गेल्या कालच्या कास पठाराच्या मेळाव्यापेक्षा हा मेळावा अतिशय सुंदर झालेला आहे आणि ह्या मेळाव्यामध्ये आम्हाला वर्षभराची ऊर्जा या ठिकाणी मिळालेली आहे. ही ऊर्जा आम्हाला सतत आमचा उत्साह वाढवेल. या छोट्याशा उपक्रमामध्ये आणि थोड्याशा पैशाच्या ह्याच्यामुळे पण हा एक आज बहारदार कार्यक्रम या ठिकाणी आम्हाला मिळाला. आमची सर्व मित्रमंडळी या ठिकाणी भेटली. प्लस पॉईंट कोणता आहे तर वर्षातून एकदा जे माणसं आपल्याला परिचयातून दूर गेलेली आहेत अशी मंडळी या ठिकाणी आम्हाला भेटली. त्यांची सुखदुःख, त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं आणि मार्गदर्शक म्हणून आम्हाला कोणला धनवडे सर या ठिकाणी सहाय्यक सचिव मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांचं मोलाचं असं मार्गदर्शन झालं आणि दिशा केंद्रप्रमुख आणि ह्या संघटनेला एक दिशा देण्याचं काम या मंडळीने केलं आणि एक उत्कृष्ट असं या ठिकाणी संयोजन आम्हाला पाहायला मिळालं. हे संयोजन आमच्या चिरस्मरणात राहील. असेच मेळावे घेऊन आम्हाला उपकृत करावं आणि एकत्र येण्याची आम्हाला संधी द्यावी, विविध गुणाला वाव द्यावा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्ते, मी सुरेखा विजय पवार, माजी केंद्रप्रमुख खटाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा. सेवानिवृत्तीनंतर जीवनाचा जो खरा आनंद असतो तो गेल्या वर्षी आमच्या सेवानिवृत्त संघटनेमार्फत यवतेश्वर या ठिकाणी मिळाला. त्यावेळेला पावसाळ्याचे दिवस होते, परंतु पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा भीती वाटत होती की तिथपर्यंत आपण कसं पोहोचणार. परंतु आमच्या संघटनेच्या सर्व सदस्यांनी, अध्यक्षांनी आमची खूप छान प्रकारे तिथं सोय केली आणि त्यामुळं तो तिथला आनंद जो होता सर्व आमच्या मैत्रिणींच्या, मित्रपरिवारांच्या सोबत खूप छान प्रकारे घालवला. आणि आजचा हा शुभ दिवस आम्हाला पाचगणी या ठिकाणी अगदी निसर्ग सौंदर्याच्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आजपर्यंत सर्व्हिसच्या कालावधीत आम्हाला दगदगीच्या जीवनामध्ये खरा जो आनंद होता तो जगताच आला नाही, घेताच आला नाही. परंतु सेवानिवृत्तीनंतर जीवन कसं असतं आणि कसं जगावं ह्याचं हे खरं उत्तर आम्हाला या आजच्या स्नेहमेळाव्यानिमित्त मिळत आहे आणि त्याचा आम्हाला खूप आनंद होतो आहे. आमचे हे सर्व माझे अगदी नोकरी सुरू असल्यापासूनच्या माझ्या मैत्रिणी माडिकबाई आज त्या माझ्या आईच्या रूपात माझ्यासोबत आहेत, त्याचा मला खूप आनंद होतो आहे. आणि अशा प्रकारे या स्नेहमेळाव्यानिमित्त माझे जे अगदी नोकरीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत, सेवानिवृत्तीपर्यंत जे माझे
परिवार होता शिक्षकांचा, ते सर्व आज भेटतंय. त्याचा मला खूप आनंद झालाय आणि तो आनंद द्विगुणित आज या ठिकाणी होणार आहे.